नमस्कार. स्पार्क अकॅडमी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा PYQ अनालिसिस लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सागर मुळीक. आज आपण GS3 HRD या विषयामध्ये राज्यसेवा 2022चा जो लेटेस्ट पेपर झालेला आहे तर त्या पेपरचं डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहे. पेपर सोडवताना आपला अप्रोच कसं असला पाहिजे, आपलं बुकमधलं रीडिंग कसं असलं पाहिजे आणि आपण मॅक्सिमम मार्क कसे घेऊ शकतो, तर या संदर्भात तुम्हालाही खूपच हेल्पफुल ठरणार असं लेक्चर ठरणार आहे असा मला विश्वास आहे. चला आपण सुरू करूया. आता बघा, प्रश्न क्रमांक पहिला आपण या ठिकाणी घेऊया. पहिला प्रश्न कशावरती आहे? प्रधानमंत्री जनऔषधी योजनेसंदर्भातला आहे. प्रधानमंत्री जनऔषधी योजनेसंदर्भातलं पहिलं वाक्य काय म्हणते बघा, की प्रधानमंत्री जनऔषधी योजना 11 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली. ठीक आहे, 11 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आली. दुसरं वाक्य काय म्हणते? औषधांच्या वाढत्या किमतीने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देणे हा योजनेचा उद्देश आहे. आता प्रधानमंत्री जनऔषधी योजना तुम्ही जर एक बेसिक जरी आपल्याला फ्रेमवर्क माहिती असेल तर काय आहे की स्वस्तात औषध द्यायची, एवढं जरी कळतं आपल्याला की स्वस्त मध्ये औषध द्यायची. त्याच्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार का? डेफिनेटली मिळणार आहे. बी वाक्य बरोबर, आपल्याला इथे बरोबर विचारले. ठीक आहे. पुन्हा फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ऑफ इंडिया ही प्रधानमंत्री जनऔषधी योजना राबवणारी संस्था आहे. आपल्याला माहिती आहे का? समजा नाही असं समजून सांग, पण बी वाक्य बरोबर आहे. त्याच्यामुळे हा पर्याय कसाही जाणार आहे. आता बी इथं पण आहे, इथं पण आहे आणि याच्यामध्ये पण आहे. आता आपल्याला डेट माहिती नाहीये आणि फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो, आता आपल्याला माहिती जरी नसलं, माहिती नाही ते वाक्य आपल्याला माहिती, आपल्याला बरोबर करणं अपेक्षित आहे. बी आणि सी, आता आपण पर्याय गेला, आपल्याला ह्या दोन्ही मधला एक कुठला तरी पर्याय घेणं अपेक्षित आहे. आता 11 जुलै 2015 ही डेट आहे का? माहिती आहे का? आता बघा, प्रधानमंत्री जनऔषधी योजना महत्वाची योजना आहे पण डेट पाठ असणं अपेक्षित नाही. त्यामुळे आपण खरं तर इथं याला बरोबर पकडणं अपेक्षित आहे आणि हा पर्याय क्रमांक 4 लिहिणं अपेक्षित आहे. परंतु आयोगाने उत्तर दिलेलं आहे बी आणि सी हे, कारण इथं डेट वेगळी आहे. डेट काय आहे? 2018 मध्ये डेट आहे. खरं तर ऍक्च्युली आपल्याला हेच उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, योजना 2018 ची, म्हणजे आपल्याला हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे हे कळणार आहे. ठीक आहे, 2015 ची नाही तर 2018 ची, म्हणजे 3 वर्षाचा फरक असल्यामुळे आपल्याला इथं आयडेंटिफाय होणार आहे. काही जणांना डेट जर लक्षात राहत नसेल तर त्यांनी EBC हे सुद्धा पर्याय म्हणजे लिहिण्याचं प्रमाण काही मुलांचं असू शकतं, परंतु बी आणि सी हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट, आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला काय चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं आहे. चुकीचं, ठीक आहे, चूक विधान काय आहे? पहिलं, भारत सरकारने 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आपलं NRHM आणि JSY जननी सुरक्षा योजना, दोन्ही तारीख तीच आहे. PYQ मध्ये खूप वेळा आलेला आहे. बरोबर आहे, वाक्य माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्र पुरस्कृत योजना आहे हे माहिती आहे. राष्ट्रीय म्हणजे केंद्र पुरस्कृत असणार आहे ना. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राज्य शासनाद्वारे राबवले जाते. आता योजना आहे परंतु आरोग्य हा विषय हा राज्याच्या अखत्यारीतरित्या येतो, त्यामुळे राज्याचा मूल्यांकन करणार आहे. डेफिनेटली हे पण बरोबर येणार आहे. आणि हे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य म्हणजे आशाच्या ॲक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट आहे आशा यांच्या माध्यमातून आशाची नेमणूक ही NRHM अंतर्गतच केलेली आहे. साहजिकच ते पण वाक्य बरोबर असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपल्याला चुकीचं विचारलं तर वरीलपैकी नाही. चुकून इथं ऑल ऑफ द अबोव ABCD असा पर्याय दिला तर हा पर्याय टिक करू नका. आपल्याला वरती चुकीचं विचारलेलं आहे त्यामुळेच तिथे लिहितं चूक, आणि अल्टिमेटली आपल्याला इथं ऑल ऑफ द अबोव उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, आता बघा, फंक्शन्स, व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ नॅशनल मेडिकल कमिशन. नॅशनल मेडिकल कमिशनचे फंक्शन तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? मिनिस्ट्री ऑफ HRD चे फंक्शन, नॅशनल मेडिकल ह्याचे फंक्शन, WHO चे फंक्शन किंवा उद्दिष्ट, योजनेचे उद्दिष्ट, अशा स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तर आहे कन्सिस्टंटली ऑल ऑफ दी अबोव येत आहेत. क्वचित प्रसंगी एखाद वाक्य चुकवलेलं असतात, ते शोधणं खूप कठीण आहे. आपल्या ज्या ज्या संस्था आहेत म्हणजे म्हणजे आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातली संस्था आहेत 1.1 1.2 या 2 टॉपिक मध्ये ज्या संस्था दिलेल्या आहेत ना, तर त्यांचे उद्दिष्ट रिलेटेड किंवा त्यांच्या वर्क रिलेटेड आलं तर आपल्याला एक एरिया माहिती असेल तर त्या एरियामध्ये टेक्निकल वर्ड संदर्भात आपल्याला ती वाक्य बरोबरच पकडायला लागतात.
आपण डिफरन्शिएट नाही करू शकत आहे त्या केसमध्ये. सो त्याला खूप कॉम्प्रिहेन्सिव्हली घेऊन जायचं. आता इथे बघा, lay down the policies related to high quality and standard in medical education. नॅशनल मेडिकल कमिशन आहे, असू शकतं. रेग्युलेशन ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूशन, मेडिकल रिसर्च अँड मेडिकल प्रोफेशनल, हे सुद्धा असू शकतं. एन्श्योर ऑब्झर्वन्स ऑफ प्रोफेशनल एथिक्स इन मेडिकल प्रोफेशन, हे सुद्धा असू शकतं. एक्सरसाइज अपिलेट ज्युडिशियल विथ रिस्पेक्ट टू ऑटोनॉमस बोर्ड, हे पण असू शकतं. त्यामुळे ऑल ऑफ दी अबव हे फंक्शन आपल्याला उत्तर येणं अपेक्षित आहे. एवढं कमी तर येणार नाही. आपल्याला माहिती, जिथं माहिती नाही तिथं मॅक्सिमम बरोबर. ठीक आहे. आता इथं योग्य ओळखायचं आहे. तर कशा संदर्भात प्रश्न आहे हा? याच्या आधी संदर्भातला आहे. आपण बघूया पुढे. बघा, इंग्लिश वाचूया. ह्युमन कॅपिटल फॉर्मेशन थ्रू एज्युकेशन, हेल्थ अँड अदर प्रोग्राम सजेस्ट स्टेट इंटरव्हेन्शन्स आर नीडेड टू डेव्हलप पीपल अँड एलिव्हेशन पॉवर्टी. डेफिनेटली म्हणजे शिक्षण, हेल्थ आणि इतर प्रोग्राम आहेत, तर याच्यामध्ये स्टेटचं इंटरव्हेन्शन गरजेचं आहे ना. शिक्षणासाठी जेडपीच्या शाळा आहेत, हेल्थसाठी प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, किंवा पॉवर्टी एलिव्हेशनसाठी इतर कुठले मेजर्स आहेत, अन्न पुरवठा वगैरे, तर डेफिनेटली वाक्य बरोबर येणार आहे. याच्यावर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट interventions involve training, goal setting, flexibility, work schedule, gain sharing, having positive effect on productivity. Definitely ट्रेनिंग दिलं, काही दिलं तर त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीवरती कामगारांच्या किंवा ह्युमन रिसोर्सच्या फरक पडणारच आहे. ते वाक्य बरोबर. The owner usually in HRD manager in small enterprises, so chances of positive outcome of developing employee competencies are low. आता हे मराठी वाचलं तर लहान क्रमाचा मालक म्हणजे स्मॉल एंटरप्राइजेस, छोट्या कंपन्या आहेत का, तर त्याचा मालक बहुधा मानव संसाधन विकास व्यवस्थापकच असतो. त्यामुळे कर्मचारी क्षमता विकासाचे सकारात्मक परिणाम दिसण्याची संभाव्यता कमी असते. म्हणजे हे नेगेटिव्ह सेन्स देणार वाक्य, निगेटिव्ह सेन्स. आणि आपल्याला इथे बघा ऑल ऑफ द बुक आहे का, नाहीये, त्यामुळे आपल्याला हेच वाक्य चुकीचं करायला लागतं आणि दोन वाक्य बरोबर. ठीक आहे, ए आणि बी निगेटिव्ह सेन्स देते. ऍक्च्युअली त्याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला करता येते, हाय ग्रोथ करू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. एक मिनिट, पेज घेऊया. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइडिंग वोकेशनल स्किल ट्रेनिंग टू वर्कर्स और इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आर रेग्युलेटेड बाय नॅशनल काउन्सिल फॉर ट्रेनिंग इन वोकेशनल ट्रेड, NCTVT. ठीक आहे, पहिलं वाक्य आपल्याला काय विचारले, चुकीचं वाक्य कुठलं, चूक विचारलेलं आहे. ठीक आहे, बघूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM was established to provide training in the field of industrial management. बघा, हे वाक्य जर बघितलं तर जसंच्या तसं राज्यसेवा 2021 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, जसंच्या तसा. फक्त इथं काय विचारलं होतं की इंडस्ट्रियल मॅनेजमेंट मध्ये ट्रेनिंग देणारी संस्था कुठली, आणि याच क्वेश्चनला पर्याय होते AICTE, IIM, NCT असे पर्याय होते बघा, राज्यसेवा 2021. म्हणजे त्याचं तुम्ही व्यवस्थित अनालिसिस केलं असेल, म्हणजे जसं तसं आपल्याला लागू पडतं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे माहिती आपल्याला, शिवाय आपल्याला चुकीचं विचारले, बी बरोबर आहे तेव्हा बी ज्या पर्याय ते येणार नाही. ठीक आहे, आता आपल्याला फक्त सी तर चुकीचं किंवा कुठलं चुकीचं नाही. सी मध्ये बघा, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1950 टू प्रोड्यूस स्किल मॅनपॉवर इन ट्रेड्स रिक्वायर्ड फॉर द टेक्नॉलॉजिकल अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आता मला ITI संस्था त्यांचा उद्देश काय बरं, की उद्योगांना म्हणजे 1950च्या आसपास आपण वाचतो पण की स्वातंत्र्य झाल्यानंतर जी उद्योगांना जी मॅनपॉवर आवश्यक होती ती मॅनपॉवर उपलब्ध व्हावी म्हणून ITI ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उद्योगांना प्रोव्हाइड करण्यात आलं. त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे. म्हणजे आपल्याला या संदर्भात NCTVT संदर्भात असू किंवा नसू आपल्याला कळतं की आपलं उत्तर नन ऑफ द अबोव येणार आहे. तसे वाक्य बघितल्यानंतर कळतं की संस्था असू पण शकते. ठीक आहे, आता पुढचं बघा, प्रयत्नांच्या केंद्रभागी लोकांना ठेवणाऱ्या 2030 शाश्वत टिकाऊ विकास विषयपत्र युनायटेड नेशन राष्ट्रांनी कधी स्वीकारले. म्हणजे काय म्हणतंय, काय अडॉप्ट केलंय 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट.
आता आपल्याला हे आपल्या कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. आपण इकॉनॉमिक मध्ये पण प्रिलिमला पण वाचलं असतं की सप्टेंबर मध्ये न्यूयॉर्कला झालेली कॉन्फरन्स म्हणा किंवा सप्टेंबर मध्ये हे झालेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा, आरोग्य आपला टॉपिक आहे 1.4 आरोग्य. तर आरोग्याची व्याख्या ही WHO ने केलेली आहे. ठीक आहे. WHO काय म्हटले की आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता किंवा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होती. इंग्लिश मध्ये वाचलं तर इट इज स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ डिसीज अँड इन्फॉर्मिटी. हे वाक्य PYQ मधनं जसं याला आलेलं आहे आपल्याला बरोबर आहे कळतं, तसंही आपण कंटेंट मध्ये पण केलेलं असतं. ठीक आहे. ए तर बरोबर आहे, आपल्याला करेक्ट विचारलं. ओनली सी जाणार आहे. नन ऑफ द अबोव हे पण चुकीचं होणार आहे कारण सी बरोबर आहे आपल्याला माहिती आहे. आता बघा, महात्मा गांधी काय म्हटलेले आहे की फिजिकल एज इज हेल्थ आणि अकॉर्डिंग टू पॉल रसेल देयर इज नथिंग सो इंटरनॅशनल ॲज सिकनेस ऑन दी अर्थ. आता हे माहिती आहे आपल्याला. ना आपल्याला महात्मा गांधीचं स्टेटमेंट माहिती आहे ना पॉल रसेल यांचं माहिती आहे, दोघांचंही माहिती नाही. अशा केसमध्ये आपल्याला ते बरोबरच पकडायला लागणार आहे. ठीक आहे. आणि आपल्याला आता काय ऑल ऑफ द अबोव करेक्ट. परंतु इथून पुढे नेक्स्ट टाइम तयारी करत असताना PYQ अनालिसिसचा पार्ट म्हणून महात्मा गांधीजींचं हे स्टेटमेंट आहे हे आपल्या नोट्स मध्ये किंवा आपल्या डोक्यात क्लिअर पाहिजे किंवा पॉल रसेल यांचंही स्टेटमेंट क्लिअर पाहिजे. म्हणजे 2023 ला जर WHOचं डेफिनेशन आलं आणि त्याच्यामध्ये हे एक वाक्य असेल आणखी दोघांचं दिलं तर त्यावेळेस आपण सगळं ऑल ऑफ द अबोव ब्लाइंडली करण्यापेक्षा महात्मा गांधीजींचं आपल्या डोक्यात असलं पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीनं येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 10वा जलयुक्त शिवार संदर्भातला आहे. चुकीचं वाक्य आपल्याला विचारलेलं आहे की जलयुक्त शिवार संदर्भात चुकीचं वाक्य कुठलं. महाराष्ट्रात आता बघा 2014 साली जलयुक्त शिवार योजना चालू केलेली आहे. आपण इकॉनॉमीला पण असतो किंवा करंट मध्ये पण चर्चेत आले 2.0 चालू झाली. त्यामुळे 2014 ला चालू झाली. दरवर्षी 5,000 अशी 2019 पर्यंत आपल्याला 25,000 गावांची दुष्काळमुक्त किंवा पाण्याचे शॉर्टेज असणाऱ्या गावातून आपल्याला बाजूला करायची होती. असा उद्देश होता. आपल्याला एवढा डेटा आपल्या समोर असतो. आता महाराष्ट्रात वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी 2014 साली योजना सुरू केली गेली. बरोबर. आपल्याला चुकीचं विचारले म्हणजे ए तर चुकीचं असू शकत नाही. हा ए. आता वरील पैकी नाही किंवा बी यातलं एक काय म्हणजे सी वाक्य ऑलरेडी बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघा, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलप्रवाहांचे रुंदीकरण करणे आणि खोलीकरण करणे ही कामे केली जातात 100%. एखाद्या गावामध्ये आपल्याला जर पाण्याचं संवर्धन करायचंय किंवा पाण्यासाठी काम करायचंय तर हे काम करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे हे पण बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं काय आहे तर वरील पैकी नाही. आता बघा क्वेश्चन नेक्स्ट 11 नंबरचा प्रश्न. आता 11 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, भारतातील जमीन सुधारणा लँड रिफॉर्म काय योग्य आहे बरोबर विचारलेलं आहे. आता बघा A, C, B, C आणि D असं पर्याय आहे. म्हणजे वर विचारलं की खाली गेलं की आपल्याला क्लिअर कळतं की कुठले मिनिमम 2 वाक्य तरी चुकीचे असणार आहेत. त्याच्यामध्ये मॅक्सिमम 3 पण असू शकतात कारण बरोबर एकच असणार आहे किंवा 2 असणार आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं 1949च्या जमीन सुधारणा समितीचे श्री कुमार अप्पा अध्यक्ष होते. वाचनात आलेली नाही माझ्याकडे किंवा आपला डायरेक्ट कंटेंटचा भाग नसेल. ठीक आहे. होल्ड वर ठेवूया. आता बघा किमान जमीन धारणा कायदा जमीन सुधारणा म्हणून राबवण्यात आला. आता मला सांगा किमान जमीन धारणा असतं तर कमाल जमीन धारणा म्हणजे महाराष्ट्र शासनाला बघितला तर महाराष्ट्र शासनाचा कमाल जमीन धारणा कायदा 1961 आहे. म्हणजे कमालच असतं. मॅक्सिमम तुम्ही एवढी जमीन होल्ड करू शकता, किमान नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त केली पाहिजे हे अगदी विरोधाभास आहे. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. फ्लो मध्ये चुकायचं नाही वाचायला. त्यामुळे ब चुकीचं आहे. योग्य विचारले. बी जिथं दिलंय ते पर्याय उत्तर येणार नाही. आता नेक्स्ट नगर विकास किंवा किफायतशीर गृह बांधणीसाठी महाराष्ट्र राज्याने 75 एकरहून अधिक जमीन धारणा वर मर्यादा नाही. हे पण वाक्य बरोबर आहे. कंटेंटचा पार्ट आहे. 17 एकर 54 एकर आपल्याला माहिती आहे कोरडवाहू बागायती या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे की 54 एकर कोरडवाहूसाठी लिमिटेशन आहे महाराष्ट्रामध्ये. पण ती लागू म्हणून नाहीये. तर एखाद्या नगर विकास करायचा असेल किंवा एखाद्या गृहबांधणी प्रकल्प असेल त्याला लागू नसणारच आहे. साहजिकच तिथं जास्त जागा पण लागू शकते. सी बरोबर आहे. आपल्याला योग्य विचारले त्यामुळे सी बरोबर असणार फक्त एकच पर्याय आपल्याला म्हणजे ए आणि सी उत्तर येणार आहे. ए आणि सी. त्यामुळे ए वाक्य आपोआपच बरोबर येणार आणि डी वाक्य चुकीचंच येणार आहे. 1961च्या कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त जमीन उपलब्ध झाली नाही हे वाक्य चुकीचं आहे. 1961च्या कायद्यानुसार जी अतिरिक्त जवळपास मला वाटते 92,000 हेक्टरच्या आसपास झाली होती
आणि त्याच्यासाठीच शेतकी महामंडळाची स्थापना केलेली आहे, शेती महामंडळाची महाराष्ट्रामध्ये 1963ला. ते डेटा ठीक आहे, इन्फॉर्मेशनसाठी जे सांगितलं करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, आता आपण माता आणि बाल ठीक आहे मिक्स मधला आहे. याच्यामध्ये बघूया की राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन ठीक आहे आपल्याला या योजनेसंदर्भात आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, या संदर्भात कोणती विधाने योग्य आहे म्हणजे आपल्याला बरोबर विचारले. आता इथे बघा ऑल ऑफ द अबव पण आहे सगळं, म्हणजे आपल्याला ऑल पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. आता बघा हे मिशन एक स्वायत्त आणि सल्लागार संस्था म्हणून कार्य करते आणि पूर्ण वित्त पुरवठा हा युनिसेफ केला जातो. करेक्ट आहे, आपल्या पुस्तकामध्ये युनिसेफच्या 100% युनिसेफवर कार्य करणार आहे. त्यामुळे आपण वाचत असताना पण आपला टेन्शन जातं तिथं की एखादी संस्था 100% फंडिंग युनिसेफचं असताना काम करते म्हटल्यानंतर आपल्या लक्षातच असते. इथं काय असं नाही युनिसेफ आहे का वर्ल्ड बँक, कारण आपण स्पेसिफिकली केलेलं आहे 100% त्याला तिकडून निधी मिळतो. ठीक आहे, आता बघा मिशनची भूमिका इंग्लिश पण असतो. मिशन्स रोल, द रोल ऑफ मिशन इज वेल डिफाइंड टू अवॉइड कन्फ्युजन अँड डुप्लिकेशन विथ दी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. अगदी बरोबर आहे हे पण वाटतं. ठीक आहे, डुप्लिकेशन त्याच्यामध्ये कमी करायचं आहे. ठीक आहे, मिशनच्या भूमिकेत गर्भधारणेपासून 24 महिने आणि पर्यंतच्या पहिल्या 100 दिवसाबद्दल बाजू मांडण्याचा अंतर्भाव आहे. The mission's role include advocacy regarding first 100 day from the conception of 24 month. आपल्याला 1000 दिवसांवरती लक्ष केंद्रित करायचं नाही याच्यावरती, तर ते पण त्याचा रोल आहे. ठीक आहे, आता मिशनच्या भूमिकेत विभिन्न विभागामध्ये अभिसर साध्य करण्याचा अंतर्भाव आहे ज्यामुळे कुपोषण कमी होईल. इंग्लिश मध्ये वाचलं आपल्याला दिसतं की कॉन्व्हर्जन्स ऑफ डिफरंट डिपार्टमेंट, आणि या बेसवरच आहे. ती स्वतः कुठल्याही प्रकारे स्वतःच एक्झिक्युशन करत नाही, फक्त कोऑर्डिनेशनचं काम करते सर्व डिपार्टमेंटमध्ये. हे आपण वाचलेलं आहे. त्यामुळे डी शुअर माहिती असतं आपल्याला, डी शुअर माहिती आहे आणि युनिसेफचं क्लिअर फंडिंग आहे हे आपल्याला हे पण माहिती आहे. म्हणजे ए आणि डी जरी माहिती असेल तर ए आणि डी असणार कुठं आहे का, इथं ए आणि इथं डी, बाकी कुठंच नाही, इथं नाही इथं नाही इथं नाही. त्यामुळे आपल्याला अगदी पहिल्या शेवटच्या स्टेटमेंट वरून ह्या आणि ह्या स्टेटमेंट वरून पण उत्तरापर्यंत पोहोचता येते. ठीक आहे, हा प्रश्न 13 नंबरचा कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, 13 नंबरचा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आपण नेक्स्ट घेऊया. ठीक आहे, 14 नंबरचा. आता बघा समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणावरती प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने सुरू केलेल्या मिलाफ कार्यक्रमाद्वारे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी काय शब्द तो MOU विथ HCL म्हणजे HCL या कंपनी सोबत सामंजस्य करार केला आहे. आपण वाचलंय का बरं करार केलाय की नाही केलाय, कोणाबरोबर केलाय, बरोबर पकडायचं आपल्याला माहिती नाही ना, बरोबर पकडायचं. आता बघा कृषी खात्याच्या सहकार्याने शालेय पोषक आहार अधिकच रुचकर बनावा, मुलांना शेतीची आवड लागावी यासाठी परसबाग. आता माहिती आपल्याला की नवीन शैक्षणिक धोरणात पण आहे महाराष्ट्र शासनाने लावले परसबाग, म्हणजे विद्यार्थी जिथं शिक्षण घेत आहेत त्याच परिसरामध्ये त्यांना छोटीशी बाग करायला लावायची, तेच खाण्यामध्ये वापरायचं असं एक कॉन्सेप्ट आहे. तर ते पण वाक्य बरोबर आहे, चुकीचं विचारल्यावरील पैकी एकही नाही. ठीक आहे, आता बघा हा मानव संसाधन विभागाच्या कामगिरीचे टिंबटिंब आधारावर मूल्यमापन केले जाते. हा एक असा क्वेश्चन आहे, डायरेक्ट अटेम्प्ट करता येत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला तिथं ऑन दी स्पॉट जे बरोबर वाटेल ते मारायचं, सोडवायचे असे प्रश्न. ठीक आहे, आता कार्यक्षमता म्हणजे इंग्लिश मध्ये जर थोडंसं वाचलं बघा आपण इंग्लिश मध्ये परफॉर्मन्स ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ठीक आहे इज इव्हॅल्युएटेड. ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटचे इव्हॅल्युएशन कशाच्या बेसिसवर होणार. आता बघा मेजरेबल एव्हिडन्सेस ऑफ इफिशियन्सी होऊ शकतं वाटते, मेजरेबल एव्हिडन्सेस ऑफ इफेक्टिव्हनेस, इफिशियन्सी इफेक्टिव्हनेस याच्यावरती होऊ शकतं. आता बघा एन्सीडोटल एव्हिडन्सेस आणि क्वालिटेटिव्ह मेजर ऑफ सक्सेस. ठीक आहे, आपल्याला याच्यावरती होईल का नाही हे पण बरोबर वाटतं, पण आपल्याला मला सांगा ऑल ऑफ द अबव आहे का, नाही. म्हणजे आपल्याला ऑल ऑफ द अबव नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला मॅक्सिमम बरोबर म्हणून आपण हा पर्याय मानणं तर अपेक्षित आहे. परंतु याचा ऐवजी उत्तर याने दिले, परंतु आपण आपला अप्रोच सोडायचा नाही. ऑल ऑफ द अबव लिहिलं तरी हरकत नाही, आणि ए आणि बी कुणाच्या जर लॉजिकनं बरोबर आलं तरी पण त्यांनी त्याला हरकत नाही, पण आपल्याला कमीत कमी हा तर पर्याय फक्त लिहायचा नाही. ठीक आहे, एक तर हा किंवा आपले मेजरेबल एव्हिडन्स आहे त्यामुळे. ठीक आहे, आता 16 नंबरचा प्रश्न एमजी नरेगा संदर्भात आहे. एमजी नरेगा संदर्भात चुकीची विधानं कुठली असं विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये मी प्रश्न का वाचतोय इकडे आणि लगेच इकडे,
तर दोन्ही भाषेमध्ये वाचल्यानंतर आपली ॲक्युरसी खूप वाढते, असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण का बघा, हा प्रश्न त्याला एक बेस्ट आहे. आता हे बघा, केंद्र सरकारने 2005 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे MGNREGA योजना लागू केली येतं दिल्यास बरं का. जर आपण लागू केली, आपल्याला माहिती आहे की 2006 ला 200 जिल्ह्यामध्ये लागू असं आपण ऑलरेडी केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला दिसतं की 2005 म्हणजे 100% चुकीचं. म्हणजे आपण असं केलं तर आपण टेक्निकली बरोबर जातोय, परंतु ही ट्रान्सलेशनची गडबड आहे, याच्यामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. हे जर आपण इंग्लिश मध्ये वाचलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट इनॅक्टेड म्हटलंय, इम्प्लिमेंटेड नाही. तर इम्प्लिमेंट जर शब्द असता इम्प्लिमेंटेड तर हे चुकलं असतं, परंतु इनॅक्ट केलं म्हणजे कायदा 2005 चा आहे, थोडक्यात त्यांनी कायदा विचारला, त्यामुळे हे वाक्य बरोबर येणार आहे. आणि याच्यामुळे 100 दिवसांपर्यंतचा एका कुटुंबाला रोजगार दिला जातो, आपल्याला माहिती आहे, बाकी बेसिक माहिती आहे. आणि 100 दिवसांच्या पुढचं आहे ते आपल्याला राज्याला, आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला बेअर करायला लागतं, हेही बरोबर आहे. त्यामुळे आपले तिन्ही वाक्य बरोबर येतात, त्यामुळे नन ऑफ द अबोव इनकरेक्ट असं आपलं उत्तर येते. ठीक आहे. आता बघा, आता हा पण लॉजिकल कसा प्रश्न आहे पुढचा बघा. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ 2022 मध्ये कोणकोणते अभ्यासक्रम घोषित केलेले आहेत, कोणते अभ्यासक्रम. आता कौशल्य विद्यापीठ आहे असंच आपल्या वाचनात आलेलं नसतं, म्हणजे माझ्या तर नव्हतं सोडवलं. आता कौशल्य विद्यापीठ आहे तर त्यांनी कुठले अभ्यासक्रम केलेले आहेत. आता इथे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी आणि नवीन उपक्रम व्यवस्थापन, हे सगळे मॉडर्न सायंटिफिक कॉन्सेप्ट आहेत. आणि रेशीम किड्याची जो बसना हा खूप ट्रॅडिशनल आणि ऑड आउट वाटत नाही का. आणि याच्यामध्ये जर आपण पर्याय बघितले तर आपल्याला मॅक्सिमम अवेलेबल कुठला आहे, ABCD हा एक गटच मिळतो. फक्त ई करेल का आपण, कारण हे कौशल्य विद्यापीठ आहे, स्किल आणि हे लेटेस्ट वाला अभ्यासक्रम आहे, तर तो खूप कमी शक्यता आहे की रेशीम किड्यांसंदर्भात असेल. त्यामुळे आपल्याला उत्तर हे लागतं 3 नंबरचं. ठीक आहे. नेक्स्ट, आता नॅशनल काउन्सिल फॉर प्रोफेशनल ट्रेनिंग 1956 ला जे सेटअप झालं, तर त्याच्या संदर्भातली खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. आता NCVT इज ऑटोनॉमस बॉडी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता या क्वेश्चन संदर्भात थोडंसं म्हणजे मलाच डाऊट आहे मला स्वतःला, कारण ऑटोनॉमस म्हणूनच येतं इंटरनेटवर बघितलं तर, आणि आयोगाने उत्तर याचं B आणि C दिले. आणि NCVT आपण बुक मध्ये बघितलं तर 2018 का 2019 याच्यात पण कन्फ्युजन आहे. वेबसाईटवर 2019 बरोबर दिलेलं आहे, बाकी फंक्शन तर बरोबर आहे. त्यामुळे हा प्रश्न म्हणजे थोडासा कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे. 2019 आता सॉरी 19वा प्रश्न बघूया आपण. 19वा प्रश्नामध्ये बघा काय दिले, बरंच काहीतरी डेटा दिलाय असा. ठीक आहे. पर्यायामध्ये IMF दिलाय, वर्ल्ड बँक दिलाय, फोर्ड फाउंडेशन दिलाय, आशियन डेव्हलपमेंट बँक दिलाय. आता प्रश्न वाचूया आपण. ठीक आहे. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एवढा काहीतरी अंक दिलाय, ग्रामीण भागातील म्हणजे एवढ्या लोकांना सुधारित जलस्रोत पुरवण्यात आले. ठीक आहे. आणि US डॉलरच्या संदर्भात एवढं काहीतरी मार्च 2000 पर्यंत मंजूर करण्यात आले. मी वाचत पण नाही आकडे, काय तुम्हाला सांगतो, याचं कधीच टेन्शन घ्यायचं नाही. आपण आकड्यात जर गुंतायला लागलो ना, आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपण फक्त ओव्हरऑल फ्रेमवर्क लक्षात घ्यायचं की हा 2020 पर्यंत काय काही तर लोक आहेत, काही समजा टोकळे 1 2 3 4 5 6 म्हणजे 4,30,000. ठीक आहे. 4 लाखाच्या वर काहीतरी लोकांना सुधारित जलस्रोत पुरवायचा आहे, म्हणून US डॉलर म्हणजे एवढे डॉलर आहेत एवढे मंजूर करण्यात आलेले. ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या संस्थेने, आपला प्रश्न इथं चालू होतोय की 1440 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमासाठी मंजूर केले. म्हणजे आपला प्रश्न थोडक्यात काय आहे की एवढ्या डॉलरचा महाराष्ट्रासाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता कार्यक्रम म्हणजे थोडक्यात ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी मदत कुणाची झाली, एवढा सिंपल प्रश्न आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या डेटामधून आपल्याला अल्टिमेटली बाहेर काय काढायचं की महाराष्ट्राचा जो प्रोग्राम आहे त्याला मदत कोणी केली, विषय संपला एवढ्या शॉर्ट मध्ये. आता आपण जर व्यवस्थित बघितलं असं तर आपल्याला लक्षात येते की महाराष्ट्रातलं कुठलं अटल भूजल योजना असू द्या, आणखी कुठली योजना असू द्या, त्याला मदत आहे ही वर्ल्ड बँकेची जास्त प्रमाणात आहे. आणि आपण जर अनालिसिस व्यवस्थित केलं असेल तर आपल्याला लक्षात येईल की वर्ल्ड बँक हे खूप जास्त वेळा डेव्हलपमेंट रिलेटेड येतं. ग्रामीण विकासाच्या योजनांमध्ये वर्ल्ड बँकचं खूप जास्त योगदान असतं. त्यामुळे आपल्याला इथं 2 नंबरचं उत्तर येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा AICTE संदर्भात चुकीचं. ठीक आहे. AICTE ची स्थापना नोव्हेंबर 45 झाली, केलेलं स्थापन 97 ला त्याचा कायदा पास झाला, हे पण बरोबर आहे. आता हे वाक्य बघा, AICTE इज ब्रँच ऑफ UGC, हे पूर्ण वेगळे आहे. AICTE आणि UGC ही टेक्निकल संदर्भातली आहे आणि हे नॉन टेक्निकल. ठीक आहे. त्यामुळे ही जी ब्रँच नाहीये ते क्लिअर सेपरेशन आहे. ठीक आहे. त्यामुळे
हा येणारच नाही. इनकरेक्ट कुठला तर पर्याय क्रमांक 4 सी सी इज इनकरेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा परत अगेन आता प्रश्न चांगला आलेला आहे. बरोबर वाक्य विचारलेलं आहे. 2000 मध्ये लोकसंख्या धोरण जाहीर झालं, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बरोबर. 2002 म्हणजे आरोग्य धोरण, हे पण बरोबर. 2012 मध्ये जल धोरण, आता हा माहिती नाही आपल्याला, आपण वाचलेलाच नाही. 2013 मध्ये अन्न सुरक्षा धोरण, आता हा माहिती आपल्याला, काही जणांच्या बातम्यात पण आलेला असेल, ऍक्ट पण आहे 2013 चा. तर ए बी शुअर बरोबर आहे. आता मला सांगा ए बी बरोबर असणारे कुठला पर्याय, हा आणि हाच आहे, म्हणजे हे तर ऑलरेडी गेले. आता आपल्याकडे कुठला पर्याय, वरीलपैकी सर्व किंवा ए बी डी पण दिले. माहिती नाही आहे ना आपल्याला जल धोरण कधीच आहे, बरोबर पकडायचं ऑन ऑल ऑफ द अबव करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा एनएसएस वरचा प्रश्न आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामाजिक प्रश्नांची जाणीव व्हावी आणि विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे? थोडक्यात काही एनएसएस संदर्भात महाराष्ट्र शासनाने कुठला निर्णय घेतलाय एवढं सिंपल विचारलेलं आहे. बघूया आता आपण, आपल्याला काही माहिती नसलं तरी उत्तर मिळणार आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा सध्या अस्तित्वात असलेली विद्यार्थी संख्या 3,70,000 आहे तीच कायम ठेवणे. मला सांगा विद्यार्थ्यांना सेवेची आवड लागावी, विद्यार्थ्यांचं कॉन्ट्रीब्युशन किंवा पार्टिसिपेशन वाढावं, या संदर्भात आपण स्टेटस को पॉलिसी मेंटेन करू का? आपली पॉलिसी कशी असली पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचेल, त्यांना कसा लाभ मिळेल आणि त्यांचं कसं पार्टिसिपेशन वाढेल, त्याशिवायची होणार आहे काही गोष्ट नाही होणार आहे. त्यामुळे ही स्टेटस को ऍक्शन चुकीची वाटते. ठीक आहे, आपण याला थोडं गोंधळ ठेवूया की चुकीचीच वाटते, बारीक चूक करून ठेवतो. आता बघा विद्यार्थ्यांची संख्या 5 लाखापर्यंत वाढवली, म्हणजे हे दोन एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करणारे वाक्य आहेत. एक म्हणजे ए आणि बी एकत्र दिला असेल तर ते पर्याय असू शकत नाही, तसा पर्याय दिला पण नाही. ओके, आता वाढीव विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन करणार आहे, याचा अर्थ क्लिअर झाला या वाक्यातून की विद्यार्थी वाढवलेच जाणार आहे. त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचंच येतं, एकदम क्लिअर झालं आहे. त्यामुळे ए गेला. हा, आता वरील पैकी नाही आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, आता वाढीव आणि आपल्याला माहिती आहे की कमीत कमी चुकीचे करायचं अल्टिमेटली. त्यामुळे आपण बी आणि सी, आता संख्या वाढवली तर पण विद्यार्थ्यांची संख्या वाढवली म्हणता इथे विद्यार्थी संख्या बी आणि सी बरोबर. किती वाढवणार आहेत, काय वाढवणार, काही टेन्शन घ्यायचं नाही. अप्रोच बेस डील करायचं क्वेश्चन. ठीक आहे, तर नेक्स्ट. तर महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, तर ती योजना खूप महत्वाची आहे, कारण तीच एक आपल्या राज्यामध्ये आपल्या 2 लाखापर्यंत वगैरे असणार, ते लिमिट वाढवले असतं. तर त्या संदर्भात बघा 2012 ला राजीव गांधीजी आरोग्यदायी योजना म्हणून चालू झाली, 2017 मध्ये नाव बदललं. तर आपल्याला त्या नाव बदललेल्या संदर्भातच विचारलं गेलं आहे चुकीचं कुठलं आहे वाक्य. बघा 13 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नावाने योजना ओळखली जाते. आता बघा काय जणांना वाटू शकतं 2017 मला तर माहिती आहे, पण 13 एप्रिल मला माहितीच नाही. टेन्शन नाही घ्यायचं, बरोबर करायचं. ठीक आहे, आता महाराष्ट्र शासनाचे पाठ असेल तर बेस्ट, नसेल तर 2017 आपल्याला 95% जो आहे तर आपल्याला ह्या वर्षावर डील करायचं क्वेश्चन, या डेटवर जास्त जायचं नाही. ठीक आहे, आपले 1-2-3 क्वेश्चन चुकतील पण बरेच बरोबर येतील. ठीक आहे, या वर्षावरतीच आपल्याला डील करायचं, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आणि 2018 पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्र राबवली जाते, 100% राबवली जाते. ठीक आहे, म्हणजे आपली जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आहे, याच्यामध्ये सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे. ठीक आहे, याचे 2011 याच्याप्रमाणे ती राबवली जाते, आपल्याला माहिती आहे. 10 कोटी कुटुंब, 50 कोटी लाभार्थी, टेंटेटिव्ह अशा पद्धतीने. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही वाक्य बरोबर आहे. सॉरी, आपल्याला चुकीचं विचारायचं, त्यामुळे वरीलपैकी नाही. ठीक आहे, आता जागतिक आरोग्य संघटनेची कार्य बघा, हा परत प्रश्न आला. मी ऑलरेडी 2020 आणि 2021 अनालिसिस मध्ये पण सांगितलं की आपल्याला WHO ची कार्य विचारली जाऊ शकतात. खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह ठेवायचे आपला अप्रोच आणि सोडवायचा आहे. समतेसह आरोग्याचा विकास. ठीक आहे, आणि गरीब संकटग्रस्त गटातील आरोग्य बलिष्ठ असणार आहे. ठीक आहे, कार्यसूची आरोग्य सुरक्षा वाढवणे, अस्तित्वातील रोगराई रोगांपासून संरक्षण करणे, गरीब आणि कमी सेवा मिळालेल्या लोकसंख्येला आरोग्य व्यवस्था बळकट करणे डेफिनेटली आहे. संशोधन, माहिती साठवण, तांत्रिक आधार पुरवणे हे पण आहे. दर्जा आणि मानक ठरवून त्यांच्या अंमलबजावणी सगळं आहे. मग आपल्याला कुठे कशा समावेश होतो वरीलपैकी
सर्व. ठीक आहे, हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. 25 नंबरचा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. हा 26 नंबरचा प्रश्न आहे लोकसंख्येसंदर्भात. हा खूप डेटा ओरिएंटेड आहे, हा बघून घ्या तुम्ही. 27 नंबरचा प्रश्न पुढचा घेऊया आपण. ठीक आहे, आता बघा हा जो 27 नंबरचा प्रश्न आहे, तर ह्युमन रिसोर्स संदर्भात असे प्रश्न दरवर्षी येतात. ह्युमन रिसोर्स फॅक्टर्स used to meet human needs. All of the element of the nature and environment which are used to meet various needs of human being are called as resources. अगदी बेसिक कन्सेप्च्युअल आहे. ठीक आहे, ह्युमन रिसोर्सेस आर न्यूमेरिकल अँड क्वांटिटेटिव्ह पॉप्युलेशन, हे पण बरोबर आहे. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग नॉलेज, स्किल अँड ॲबिलिटीज ऑफ द पीपल इन द सोसायटी. इनकरेक्ट विचारले, नन ऑफ द अबोव. सगळे वाक्य बरोबर आहे. तुम्हाला लक्षात येईल की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स, इथिक्स या टॉपिकवरचे येणारे प्रश्न ऑलमोस्ट ऑल ऑफ द अबोव बरोबर असतात, किंवा चुकीचं विचारलं तर नन ऑफ द अबोव असतं. आणि याच्यामध्ये जे एकदम बेसिक आहे की सामान्य अशा गोष्टी केल्यानंतर माणसाचं कल्याण होईल का, माणसाच्या याच्यामध्ये रिसोर्सचं डेव्हलपमेंटमध्ये कन्व्हर्जन होईल का, असा साधा विचार करून आपल्याला ते डील करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा, लोकसंख्या धोरण आहे का 1976चं पहिलं लोकसंख्या धोरण, त्यानंतर 2000 सालचं दुसरं लोकसंख्या धोरण, आणि 2000 सालच्या लोकसंख्या धोरणाचे अल्पकालीन, मध्यम आणि दीर्घकालीन अशी 3 लक्ष्य होती. आणि सोशल इकॉनॉमिक काही ध्येय पण होती 2002 साली आलेली. तर त्या ध्येय संदर्भातला प्रश्न आहे. 2002 सालच्या लोकसंख्या धोरणामध्ये 2010 साली सामाजिक जनसांख्यिकीय जी उद्दिष्टे होती तर ती खालीलपैकी कोणती असं विचारलंय. आता बालमृत्यूचे प्रमाण, बालमृत्यू हा शब्द आल्यानंतर पण इंग्लिश मध्ये जा. ठीक आहे, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट 30 असावा. कारण काय होतं, इथं मराठीमध्ये चाइल्डला पण बालकच म्हटलं जातं, आणि इंग्लिशच्या चाइल्डला पण बालक म्हटलं जातं, आणि इन्फंटला पण बालक म्हटलं जातं. त्यामुळे कन्फ्युजन होतं. आपल्याला जर कन्सेप्ट विचारला किंवा एखादा डेटा विचारला तर गडबड होऊ शकते. बालमृत्यूचा दर 30 बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. दुसरा, माता मृत्यूचा दर 1 लाखांमागे 100, हे पण बरोबर आहे वाक्य. ठीक आहे, दुसरा पण वाक्य बरोबर आहे. तिसऱ्या याच्यामध्ये मुलींचं उशिरा लग्न करण्यास प्रोत्साहन देणे, वयाच्या 18 पेक्षा आधी नाही आणि 20 नंतर करणे, हे पण अगदी बरोबर वाक्य आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारले, कोणती बरोबर आहेत, तर वरील पैकी सर्व हे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न, हा पण खूप चांगला प्रश्न आहे. 2022-23 या वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या राष्ट्रीय दूरस्थ मानसिक आरोग्य कार्यक्रमाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. म्हणजे 2022-23चं एक बजेट आहे, त्या बजेटमध्ये एक कार्यक्रम सुरू केला आहे की नॅशनल, इंग्लिश मध्ये वाचला, नॅशनल रिमोट मेंटल हेल्थ प्रोग्राम. ठीक आहे, नॅशनल रिमोट मेंटल हेल्थ प्रोग्राम आहे. आता आपल्याला वाचनात पण नाही आला की असा कुठला प्रोग्राम केलाय का, तरी पण उत्तर कसं काढायचं, तर आपल्याला काय माहिती आहे की आपल्याला जुना प्रोग्राम माहिती आहे आणि त्याच्या थोड्याशा संस्थांची डिटेल आपल्याला थोडीशी माहिती आहे. आता इथे बघा, या योजनेअंतर्गत 23 दूरस्थ मानसिक आरोग्य केंद्र. आता ती योजना म्हटल्यानंतर केंद्र तर असणार आहे, पण ही 23च आहेत का, डाऊट तयार होते. पण आपल्याला काय माहिती आहे, जे आपल्याला माहिती नाहीये ते बरोबर असते शक्यता दाट आहे. त्यामुळे थोडंसं छोटंसं हे करू. आता बघा, दिल्ली येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि चेता संस्था विज्ञान संस्था हे विभागीय केंद्र म्हणून काम करेल. आता जर आपण थोडंसं बेसिक व्यवस्थित जरी वाचलं असेल, मानसिक आरोग्य आपला टॉपिक आहे आरोग्यामधला, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन मेंटल हेल्थ. ठीक आहे, त्याच्या संदर्भात योजना आहे, त्याचं मुख्यालय आहे सिकंदराबाद. ह्याच्यावरच कळतंय की दिल्ली येथील नाही तर सिकंदराबाद येथील आहे. त्यामुळे बी वाक्य चुकीचं येणार आहे. आणि बी आपल्याला काय विचारलंय, खाली बघा, बी वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे बी जर काढला, आरोग्य योग्य वाक्य विचारले, बी वाक्य चुकीचं आहे म्हणजे इथं बी गेला, इथं बी गेला. आणि आता आपल्याला राहिलं कुठलं बघा, ए सी आणि ए, म्हणजे ए डेफिनेटली बरोबर आहे. आता आपलं ऑलरेडी ए बरोबर चाललेलं आहे, इथं छोटा ए गेला तर मोठा गेला. आणि या योजनेत मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि निगा या सुविधा पुरवल्या जातात. डेफिनेटली प्रोग्राम चालू केला म्हणजे कशासाठी असणार आहे की समुपदेशन करणार, त्याच्या मार्फत निगा राखली जाणार, ही सुविधा दिल्या जाणार ना, त्याशिवाय या योजनेचा फायदा नाही. त्यामुळे दोन्ही बरोबर येणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट, आता बघा,
मी 32 नंबरचा प्रश्न घेतोय. आता याच्यामध्ये बघा, करेक्ट कुठलं वाक्य आपल्याला विचारलेलं आहे. द ओनर एंटरप्रेन्योर usually is the HRD manager in a small enterprise, so chances of positive outcomes of developing employee competencies are high. आता बघा एक्झॅक्टली अपोजिट वाक्य पाठीमागे केलं होतं की लहान एंटरप्राइजेस मध्ये आउटकम लो येऊ शकतं, आणि एक्झॅक्टली इथं चुकीचं केलं, पण इथं पॉझिटिव्ह अप्रोच केले, त्यामुळे हे वाक्य बरोबर असणार. इन सर्व्हिस सेक्टर लाईक हॉस्पिटॅलिटी, हेल्थ, टुरिझम, HRD इज मोस्ट निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे म्हणजे जे डॉक्टर्स आहेत तर त्यांचा क्वालिटीचा, इंजिनियर किंवा डॉक्टर यांचा क्वालिटीचा दर्जा आहे म्हणजे एज्युकेशनल रिलेटेड किंवा त्यांचा प्रॅक्टिस रिलेटेड तो कमी आहे असं आपल्या वाचनात येत असतं, त्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर नसण्याची शक्यता आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ प्रीरिक्विजिट ऑफ इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ HRD फंक्शन, टॉप मॅनेजमेंट कमिटमेंट अँड HRD स्टाफ डायनॅमिक्स. मला सांगा इतकं डिटेल आणि टेक्निकल जाऊन त्यात केलेलं आहे, बरोबरच पकडायला लागणार आपल्याला त्याच्यामध्ये. ठीक आहे, करेक्ट विचारलंय त्यामुळे ऑल ABC आर करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट. आता लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भात आहे की लॉर्ड कर्झनने शिमला परिषदेतील धोरणांचा पाठपुरावा करण्यासाठी भारतीय विद्यापीठ आयोगाची 1902, आपल्याला माहिती आहे 1902 ला विद्यापीठ आयोग होता, रॅली आयोग विद्यापीठ. ठीक आहे, ते माहिती आहे तर ते बरोबर. लॉर्ड कर्झनच्या मते ज्ञानाच्या कक्षा वाढवणे, त्याकरता प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणे या आदर्श विद्यापीठ महत्वाच्या दोन गोष्टींची गरज असते. माहिती नाही बरोबर, सिंपल पण आहे. बघा आता प्रत्येक वाक्य प्रत्येक वेळी नवीन येईल, पुन्हा कुठलं तरी विद्यापीठाचं विषय त्याचं एक वाक्य टाकतील, परत आपली कुठली योजना आहे त्याचं वाक्य टाकतील. आपल्याला सिम्पली त्याला कॅज्युअली म्हणजे काय म्हणायचं की त्याला खूप जास्त त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की बरोबर असेल का चूक असेल का, कॅज्युअल एकदम शांत राहायचंय, एकदम चिल राहून आपल्याला ते वाक्य बरोबर करायचं आहे. ठीक आहे, विश्वास ठेवायचा आपल्या अनालिसिसवर आणि A आणि B दोन्ही बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे सुरक्षित मासिक म्हणजे सुमन, सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन 2019 ला सुरू झालेली योजना आहे. तर याचं बघा आपलं सुमन मध्ये जर आपण वाचलं असेल तर आपल्याला काय माहिती आहे बेसिक की प्रिव्हेंटेबल डेथ आहेत, प्रिव्हेंटेबल डेथ या 0 करायच्या आहे. ठीक आहे, 0 करायचे आहे. त्याच्यामध्ये मग चाइल्ड इन्फंटच्या असतील इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किंवा मॅटर्नल मॉर्टॅलिटी. ठीक आहे, MMR या दोघांच्या म्हणजे शिशु पण आहे आणि आपलं माता पण आहे. टू एड प्रिव्हेंटेबल मॅटर्नल अँड न्यूबॉर्न डेथ अँड मॉर्बिडिटी 100% बरोबर आहे. टू प्रोव्हाइड अश्युअर्ड क्वालिटी हेल्थ केअर ॲट नो कॉस्ट अँड 0 टॉलरन्स, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, फॉर डिनायल ऑफ सर्व्हिस फॉर एव्हरी वुमेन अँड न्यूबॉर्न ॲट पब्लिक हेल्थ, सार्वजनिक ठिकाणी दोन्ही सुविधा द्यायच्या आहेत. टू आता याच्यामध्ये बघा आपण वाचलेलं आहे की 4 म्हणजे आपल्या जन्मापूर्वीच्या विजिट दिल्या जातात, अँटीनेटल चेकअप केलं जातात, नंतर 6 विजिट दिल्या जातात, आपण वाचलेलं असतं, त्यामुळे हे पण वाक्य बरोबर आहे, त्यामुळे 3 बरोबर. आता बघा कोणती किंवा कोणती विधाने चुकीची आहेत विचारले परत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संदर्भात. ठीक आहे, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, तर ही केंद्र पुरस्कृत योजना पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबवली जाते. खूप महत्वाची आहे स्वच्छ भारत. आपण सगळीकडे बघत असतो शहरात किंवा आपल्या आसपास स्वच्छ भारत ऐकलेलं असतं, तर मंत्रालय महत्वाचं आहे, तर ते बरोबर आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत एप्रिल 2012 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाचे रूपांतर निर्मल अभियानामध्ये, हे पण बरोबर आहे. म्हणजे ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा खूप महत्वाचा घटक आहे सिलेबस आपला. त्याच्यामध्ये मग ते स्वच्छता किंवा पाणी पुरवठा किंवा इलेक्ट्रिसिटी या संदर्भातल्या योजनांचं इव्हॉल्युशन ते 4-5 वर्ष असतात. आपल्याला ते एका ह्याच्यामध्ये पाठ करायचे आहे आणि त्याचं कन्व्हर्जन कसं झालेलं आहे, कुठल्याचं कशामध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे, म्हणजे वर्ष एक ठराविक 3-4 वर्ष 4-5 प्रकारच्या सेवांची वर्ष जर आपण पाठ केली ना तर आपल्याला चांगला डील करता येऊ शकतो. 2012 ला निर्मल भारतमध्ये कन्व्हर्जन झालं बरोबर आहे, आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती 2014 ला केलं होतं निर्मल भारतचं, परत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण झालेलं आहे. 2019 पर्यंत आपल्याला संपूर्ण स्वच्छता ODF करायचं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने चुकीचं कुठलं आहे तर वरील पैकी नाही. आता बघा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमांना मान्यता देते. ठीक आहे, आता बघा म्हणजे अध्यापकांच्या संदर्भात कुठले कोर्सेस आहेत थोडक्यात. B.Ed आहे, M.Ed आहे, B.Ped आहे, आपल्याला माहिती आहे म्हणजे B.C.D तर डेफिनेटली असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर B.C, B.D, A आणि वरील सर्व हा एकाच पर्यायामध्ये 3 येतात, त्यामुळे
सगळे बरोबर येणार आहे. नेक्स्ट लिहूया. आता बघा सदुतीस कुटुंब नियोजनासंदर्भात. एक मिनिट. ठीक आहे, पुढे गेला प्रश्न आपण घेऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन करूया आपण. क्वेश्चन नंबर 37. कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत पुढीलपैकी कोणत्या बाबी येतात? ठीक आहे, कुटुंब नियोजन. कुटुंब नियोजनासंदर्भात आपल्याला बघायचं आहे. कुटुंब नियोजनासंदर्भात तर आता याच्यामध्ये बघा, पहिलं काय आहे, माता व बाल आरोग्य. दुसरा आहे वंध्यत्वावर उपचार. तिसरा आहे विवाह सल्ला आणि मार्गदर्शन. आणि चौथा आहे पूर्व शिक्षण आणि लैंगिक शिक्षण. हा तर डायरेक्ट पार्ट आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, कुटुंब नियोजनाचा म्हणजे ए आणि बी फक्त वाला चूक झाला, वरीलपैकी नाही हा पण लिहिला. आता बघा, वरीलपैकी सर्व किंवा एसीडी म्हणजे आपल्याला बी वरती जाणार आहे. बी वरती फक्त आपलं डिसाइड होणार आहे. आता कुटुंब नियोजनासंदर्भात म्हणजे कुटुंबाचं एकूण टोटल नियोजन करायचं. म्हणजे कुटुंबातील मुलं असतील, त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे कुटुंब नियोजन. मग त्याचं साहजिकच आहे की एखाद्या कुटुंबाला जर किंवा एखाद्या कुटुंबामध्ये मुलाचा जन्मच होत नसेल तर त्यावर उपचार करणं सुद्धा कुटुंब नियोजनामध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे बी पण बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर येणार वरीलपैकी सर्व. ठीक आहे, नेक्स्ट रुसा. आता बघा, सर्व शिक्षा अभियान, SSA सर्व शिक्षण अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. आपण हे एकाच येणं करतो ना की 2001, 2009, 2013, तर ही वर्ष वगैरे तर आपलं पाठच असतं. ठीक आहे, रुसाची सुरुवात 2013 मध्ये झाली, माहिती आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, डेफिनेटली HRD आता शिक्षण मंत्रालय झाले. आणि UGC व केंद्रीय म्हणजे मिनिस्ट्री ऑफ HRD यांनी ही योजना राबवलेली आहे. आता राष्ट्रीय उच्चतर आहे. ठीक आहे, उच्चतर म्हणले की हा UGC चा पार्ट आहे, त्यामुळे ते पण बरोबर. ठीक आहे, ऑल ऑफ दी अबव. आता नेक्स्ट. आता बघा, हा प्रश्न चुकीचं वाक्य विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 हा नवीन कायदा अस्तित्वात आला आहे. माहिती आहे का? माहिती नाहीये, मला तर माहिती नव्हतं, त्यामुळे आपण त्याला होल्डवर ठेवूया. आता बघा, नॅकची स्थापना 1994 ला झाली असून त्याचे पहिले संचालक अरुण निगवेकर होते. आता एवढं तर वाक्य माहिती असते सगळ्यांना, त्यामुळे हे वाक्य आपण अर्ध बरोबर माहिती आहे, पुढचं डाऊटफुल आहे, म्हणजे डोंट नो, माहिती नाही. आता अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना 1945 म्हणजे AICTE. म्हणजे आपल्याला माहिती असणार आहे, हक्काचं आपल्याला माहिती असणार वाक्य कुठलं, सी बरोबर आहे. त्यामुळे सी चुकीचं जिथे दिलेलं असेल तर पर्याय कट होईल. सी गेला. आता एक तर यापैकी नाही किंवा फक्त ए बरोबर. आता फक्त ए मध्ये बघा, आपल्याला माहिती आहे का कायदा कधीचा आहे, माहिती नाहीये तर तो बरोबरच पकडणे सिम्पली. त्यामुळे महाराष्ट्राचा कायदा 2016चा आहे का, तर 2016चा असू शकतो. त्या पॉसिबिलिटीवरती चुकीचं म्हणजे ए पण बरोबर आहे वाक्य, बी आपोआपच बरोबर आलं, त्यामुळे यापैकी नाही हे उत्तर. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपण 41 नंबरचा प्रश्न घेऊ. 40 मध्ये तुम्ही बघून घ्या, 40 मध्ये काही नाही असं करण्यासारखं असं. ठीक आहे, 41 नंबर. श्रावणबाळ योजनेचा फायदा खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना? आता बघा, महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा HDI इंडेक्स चांगला असल्यामुळे महाराष्ट्रानं 65 वर्षावरील श्रावणबाळ योजनेमध्ये लाभार्थी ठेवले ते 65 वर्षावरील. आणि महाराष्ट्राचं जे 2013चं धोरण होतं ओल्ड एज 20% तेव्हा 2013चं आणि केंद्राचं होतं, हे महाराष्ट्राचं आहे. आणि केंद्राचं म्हणजे आपल्या इंडियाचं बघितलं तर ते 2011चं आहे. आणि याच्यामध्ये 60 वर्ष म्हणजे एल्डर पर्सन, याच्यामध्ये 65 वर्ष केलं होतं. परंतु नंतर आपण या धोरणाप्रमाणे 60 केलं 2017-18च्या आसपास. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं. आता हा प्रश्न बघा, असे प्रश्न आहेत ना आपल्याला एक्झाम हॉलमध्ये अचानक अशा 2-4 योजना तरी जास्त योजना येतात आपल्या प्रत्यक्षात समोर. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याच्या योजनेसंदर्भात खालील वाक्य लक्षात घ्या. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना 50,000 रुपये आपल्या सहाय्य दिलं जातं. माहिती आहे का? नाही, बरोबर पकडायचं, 50,000 दिलं जातं. विवाह करणाऱ्यामध्ये एक SC
एसटी विमुक्त जाती, भटक्या जाती यापैकी व्यक्ती जर दुसरी व्यक्ती ही सवर्ण समाजातील असावी. आता शासन 50,000 रुपये एवढी मोठी अमाऊंट देत आहे, तर शासनाला अपेक्षित काय की जातीभेद मिटण्यासाठी एकदम हायर कास्ट आणि एकदम लोअर कास्ट सो कॉल्ड अशी जी समजली जाते, तर त्यांच्या एक कास्ट न्याय असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येते की वरीलपैकी सर्व किंवा दोन्ही बरोबर येणार आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात आता हे बघा, खेळाडूंना म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेते खेळाडूंसाठी खालीलपैकी कोणता निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन्मानित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावं, म्हणजे खेळाडूंना जे कॉमनवेल्थ मध्ये ज्यांनी चांगला परफॉर्म केलाय त्यांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल, जेणेकरून पाठीमागच्या पिढ्यांना पण असं वाटावं की आपण काय चांगलं केलं पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासनाने कुठला निर्णय घेतलाय. आपण जर व्यवस्थित बघितलं तर दिसतंय की इथं सुवर्ण पदक विजेत्यांना 50 लाख, रौप्यांना 30 लाख, कांस्य पदकांना 20 लाख असं बक्षीस दिले. आणि सुवर्ण पदक विजेते खेळाडूंच्या मार्गदर्शकांना 12.5 लाख, रौप्यांच्या मार्गदर्शकांना 7.5 लाख आणि इतरांना आणि कांस्य पदकवाल्यांना 5 लाख. काही माहिती आहे का आपल्याला किती अमाऊंट दिली, काही माहिती नाही. सिंपल आपला अप्रोच घेऊन चालायचं, इथं बरोबर दोन्ही बरोबर. ठीक आहे, अजिबात डाऊट घ्यायचा नाही कशावर, कारण आपल्याला माहिती नाही ते बरोबर असतं. ठीक आहे, नेक्स्ट. आता हा प्रश्न बघा, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन अ पर्सन बिलो 14 इयर ऑफ एज इज चाइल्ड. अगदी बरोबर. आर्टिकल 24 काय म्हणतो, 24 मध्ये 14 दिले ना, 14 वर्षाखालील बालकांना हजारच ठिकाणी जॉब करायला परवानगी नाहीये किंवा प्रोहिबिट केलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आता अकॉर्डिंग टू इंडियन सेन्सस जनगणनेप्रमाणे 14 वर्षाखालील चाइल्ड, चूक 14 नाही, जनगणनेमध्ये आपण 18 वर्ष पकडतो, ते आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे हे पण बरोबर वाक्य आपल्याला करेक्ट म्हटले. बघा ए बरोबर, त्यामुळे इथं शब्द दिसतं बी बरोबर नाहीये, तर ए इथं बी नाहीये, त्यामुळे हे पण चूक. ए आणि बी बरोबर आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे, ऑल ऑफ द अबोव बरोबर असायला पाहिजे. ठीक आहे, नाही नाही इथं चूक आहे, बी नंबरचं वाक्य चूक आहे. सॉरी, बी नंबरचं वाक्य चूक आहे म्हटल्यानंतर एक मिनिट, हा ए नंबरचं वाक्य बरोबर आहे, बी चूक आहे कारण इथं 14 नाही 18 पाहिजे होतं. बी चूक आहे म्हटल्यानंतर आपल्याला करेक्ट विचारलं, बी चूक, ऑल ऑफ द अबोव पण गेला. ए ऑलरेडी बरोबर आहे, म्हणजे ए किंवा ए सी असू शकतं. आणि आपल्याला माहिती आहे का 3 नंबरचं बघा, अ पर्सन अंडर एज ऑफ 18 इज चाइल्ड अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन ऑफ राईट ऑफ द चाइल्ड. बरोबर असू शकतं, हे कन्व्हेन्शन आहे आपल्या वाचनात नाही आलं, जे वाचनात नाही आलं ते बरोबर. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, आता पॉक्सो ऍक्ट संदर्भात आहे. पॉक्सो कायदा 2012 मधील तरतुदीनुसार लहान मुलांचे खालीलपैकी कोणते हक्क आहेत. आता बघा प्रश्न काय आहे, पॉक्सो कायदा 2012 मधील तरतुदीनुसार मुलांचे खालीलपैकी कोणते हक्क आहेत. हक्क, ठीक आहे. आता बघा, मुलगा किंवा मुलगी यांना जबाब अथवा म्हणणे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या पसंतीच्या निवडलेल्या ठिकाणी प्राधान्याने नागरी पोशाखातील महिला अधिकारी अथवा उपनिरीक्षक पदापेक्षा खालच्या श्रेणीतील नसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत नोंदवण्यात यावे. बरोबर आहे. पोक्सो कायद्याचा उद्देश काय बघा, म्हणजे त्याचा लॉंग फॉर्मच काय, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस, म्हणजे बालकांवरती होणारे जे लैंगिक अत्याचार आहे तर त्याचं आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे. साहजिकच प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणं आणि बालकांना न्याय मिळवून देणं हा या कायद्याचा उद्देश आहे, आपल्या नावावरून समजते. मग आपल्याला हे जर करायचं असेल तर बालकांना सेफ कसं फील होईल, त्यांना लवकरात लवकर फास्ट जस्टिस कसं देण्यात येईल, त्या संदर्भात खूप पॉझिटिव्ह स्टेप आहे, क्लिअर करून जातं, हे बरोबर आहे. दुसरं, चौकशीच्या काळात मुलगा मुलगी आरोपीच्या संपर्कात येणार नाही याची खात्री पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. अगदी बरोबर आहे. आरोपीच्या जर इन्फ्लुएन्स मध्ये आला तर घाबरू शकतो किंवा ते आहे जी अपेक्षित सपोर्ट पाहिजे आपल्या इन्व्हेस्टिगेशनला तो होणार नाहीये. आता बघा, मुलगा आणि मुलगी यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतले जाऊ शकते. आपल्याला काय विचारलंय, कोणते हक्क आहेत. हा काय हक्क आहे का, मुलगा किंवा मुलगी यांना रात्री पोलीस स्टेशनमध्ये ठेवले जाऊ शकतं, हा मुलगा आणि मुलीचा हक्क आहे का. हा तर त्यांच्यावरती एक प्रकारे दबाव टाकलेला आहे किंवा त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखं होईल ना, त्यामुळे हा हक्कच असू शकत नाही. त्यामुळे सी वाक्य चुकीचे येते, त्यामुळे सी जिथे असेल ते सगळं चुकीचं आहे आणि आपला पर्याय क्रमांक ए आणि बी उत्तर आहे. ठीक आहे. आता बघा, सोशलायझेशन संदर्भात बघा, परत इथिक्स जो टॉपिक आहे त्याच्यावरच आहे. सोशलायझेशन इज लर्निंग प्रोसेस, त्याच्यामध्ये जनरली ऑल ऑफ द बरोबर असतं. कल्चर इज एक्वायर्ड बाय द इंडिव्हिज्युअल थ्रू द प्रोसेस ऑफ सोशलायझेशन आणि सोशलायझेशन डेव्हलप ॲबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल टू प्ले सोशल रोल. सगळं बरोबर. इनकरेक्ट विचारले, नन ऑफ द अबोव. चुकून ऑल ऑफ द अबोव करू नका, इनकरेक्ट विचारलेलं आहे. मी जरी फास्ट करत असलो किंवा मी जरी फास्ट सांगत असलो
तर आपलं पूर्ण लक्ष पाहिजे की अल्टिमेटली गोल करताना आपल्याला काय विचारले, नाहीतर आपले बरेच प्रश्न चुकू शकतात. ठीक आहे. आता बघा सिनियर सिटीजन, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. सिनियर सिटीजन मीन्स एनी मॅन वुमेन हू हॅज कंप्लीटेड 60 इयर्स. ठीक आहे. आपल्याला कशा संदर्भात प्रश्न विचारलाय, आपल्याला कुठलं नॅशनल किंवा स्टेट दिलेलं नाही. तसंही आपलं नेशन आणि स्टेट दोघांचंही 60-60च आहे. जसं आपण तुम्हाला सांगितलं होतं की 65चं 60 केलेलं आहे महाराष्ट्र शासनानं. त्यामुळे सिनियर सिटीजन बरोबर आहे. The problems of senior citizens are increasing due to small family and small living places. अगदी बरोबर आहे. न्यूक्लिअर फॅमिली तयार झाल्यामुळे काय होतं की आपण जरी बघितलं ग्रामीण भागामध्ये आई वडील मुलं पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये, त्यामुळे आई वडिलांचे किंवा सिनियर सिटीजनचे प्रॉब्लेम वाढत आहेत. मायग्रेशन ड्यू टू जॉब बिझनेस हॅज क्रिएटेड प्रॉब्लेम फॉर सिनियर सिटीजन. तेच मुद्दा परत आहे. त्यामुळे आपल्याला करेक्ट कुठलं तर ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. ठीक आहे. मूल्य, परत हा मूल्यांचा प्रश्न आहे. सेम तसा आहे. आपण 20-21 मध्ये बघितलं आणि 22 मध्ये पण तोच क्रायटेरिया आहे की मूल्यांचं घेत असताना आपल्याला सेम त्याच अँगलनं विचार करून तिचे प्रश्न सोडवायचे. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा, म्हणजे अटेंटिव्ह लर्निंग किंवा अटेंटिव्ह रीडिंग किती इम्पॉर्टंट आहे बघा. म्हणजे याच्यामध्ये माझा सुद्धा हा प्रश्न चुकला होता. तर हा प्रश्नामध्ये बघा, ग्राम विकास व महिला बाल विकास विभागातर्फे मुंबई दरवर्षी महिला बचत गटांच्या उत्पादकांचे सरस महालक्ष्मी प्रदर्शन भरवले जाते. बघा ते काय म्हणतात आंतरजातीय विवाहाचा प्रश्न, हा प्रश्न, अशी वाक्य आपल्याला येणारच आहे त्याच्या आडीमध्ये. दर वर्षी नवीन येणार आहे. आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला अप्रोच वापरायला लागतो. माहिती नाहीये हे वाक्य बरोबर. आता बघा, सुमन सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण ही योजना महिला बचत गटांना 0% व्याजदराने कर्ज देण्यासाठी सुरू केलेली आहे. आता आपण वाचलेलं असतं बघा, आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. तिथं सुमतीबाई आहे, इथं सुमन दिले. आणि हे वाचताना माझ्या लक्षात नाही आलं किंवा बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. आपण हे फक्त नाव वाचतो, आपल्याला फास्ट मध्ये सोडवायचं असतो प्रश्न म्हणून आपण याला बरोबर करून टाकतो. पण हे चुकीचं, आपल्याला बरोबर विचारलं फक्त अबरोबर. आणि 0% व्याजदरच आहे बरं का. तिथं पण वाटू शकतो की 0 कसं असेल, फक्त नावावरून हा प्रश्न त्यांनी चुकवलेला आहे. आता नेक्स्ट, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांची शाळा प्रतिबंध करणारे कायदे कोणते. प्लुरल जर विचारलं असलं तर आपल्याला माहिती आहे की विशाखा मार्गदर्शक तत्वे हेच आहे, 1997 चे आहे. ठीक आहे. 2013 चा कायदा पण आलेला आहे त्याच्या संदर्भात, पर्यायामध्ये नाहीये पण. ठीक आहे. आता आयसीडीएस संदर्भात नेक्स्ट क्वेश्चन. आपण आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ती स्लाइड गेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ट्रायबल ग्रुप्स आर मोर vulnerable to disease malnutrition than the rest of the population and have to cover distance 5 to 80 किलोमीटर to reach community and district. म्हणजे कुठल्या तरी अजून सांगतो, हा रिपोर्ट मधलाच डेटा आलाय की ट्रायबल ग्रुपला vulnerable आहे आपल्याला माहितीच आहे. पण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायला लागतं, डाऊट घ्यायचा का नाही, हे वाक्य बरोबरच असणार आहे. अक्रॉस इंडिया पीपल हॅव टू कव्हर अन ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ 13.55 किलोमीटर टू रिच कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर. हे पण बरोबर. आपल्याला माहिती आहे का, हा रिपोर्ट मधला डेटा आहे तो बरोबरच पकडायचा आहे. ए आणि बी बरोबर. आता बघा, अर्भक मर्त्यता म्हणजे काय, इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे काय. आता 3 कॉन्सेप्ट असतात बघा, निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि तिसरी कुठली आपली चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. तर याच्यामध्ये 28 दिवस, याच्यामध्ये 1 वर्ष, याच्यामध्ये 5 वर्ष, असं कम्पॅरेटिव्ह करूनच ठेवायचं. आता इन्फंट मॉर्टॅलिटी मीन्स काय, स्टील बर्थ आहे का, नाही. मॉर्टॅलिटी बर्थ कसं असेल, डेथ ड्यू टू अबॉर्शन आहे का, नाही. फेटल डेथ आहे का, नाही. काय आहे, डेथ ऑफ अ बेबी बॉर्न विदिन 1 इयर, आपण बघितलं इथं. त्यामुळे सी बरोबर. त्यामुळे आपल्याला करेक्ट विचारलेलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता बघा 56वा प्रश्न, मुलांमधील पोषण पातळी सुधारणे हे मध्यान्ह भोजन योजनेचे उद्दिष्ट आहे का मिड डे मीलचे उद्दिष्ट. बरोबर आहे. पोषण पातळी, मध्यान्ह भोजन ही योजना जगातील सर्वात मोठी शालेय योजना आहे आपण वाचतो. दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठीची योजना आहे. म्हणजे आता हे जर आपण वाचलं तर दारिद्र्य रेषेखाली, इथे इकॉनॉमिक क्रायटेरिया लावलाय का बरं, की शाळेतले जे मुलं बीपीएल आहेत त्यांनाच खायला, बाकीच्यांना नाही. आपण सगळ्यांनीच त्याचा भात खाल्लेला असतो किंवा आणखी जे काही आपल्याला जे दिलं जातं की ते सगळं आपण खाल्लेलं असतं. इकॉनॉमिक क्रायटेरिया कुठलाही नाहीये. त्यामुळे बरोबर वाक्य ए आणि बी हे दोनच आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता प्रसार माध्यमांसंदर्भातला
प्रसार माध्यमांसंदर्भातला खाली कुठली स्टेटमेंट बरोबर आहे? मीडिया इज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ सोशलायझेशन. ठीक आहे, मीडिया इज अन इफेक्टिव्ह मीन्स ऑफ सोशलायझेशन. मीडिया हॅज स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन ऍडिंग नॉलेज अँड कॅन बी व्हॅल्यू. आणि द सेकंड पिलर आहे का ऑफ द डेमोक्रेसी इन द मीडिया. फोर्थ पिलर म्हणतो ना आपण. फोर्थ म्हणजे काय? लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि द मीडिया. हे 4 पिलर आहेत. 1 2 3 4. आणि याच्यावरती आपले आहे म्हणजे सॉरी काहीतरी पिलरच्या वरती डेमोक्रेसी असणार. म्हणजे ह्या 4 पिलरच्या वरती. ठीक आहे, हे 4 पिलर आणि ही आपली वरती डेमोक्रेसी असेल. ठीक आहे, आता पुढे मजबूत आणि निरोगी पिढ्या विकसित करून भविष्यकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज बनवणे हे राष्ट्रीय युवा धोरण 2014 चे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी खालीलपैकी कोणती प्राथमिकता आहे? हा प्रश्न कॅन्सल झाला. ठीक आहे, हा प्रश्न कॅन्सल झाला. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता हा एक प्रश्न इंटरेस्टिंग होता, घेऊया. 59. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त वयाची किती वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्यात मोफत बस प्रवास सुरू केला? आता लक्षात घ्या, आपण काय केलं? अमृत महोत्सव आहे आपला स्वातंत्र्याचा. अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालेले आणि त्यानिमित्त कोणाला मोफत प्रवास दिला जाईल? म्हणजे अगदी साधारण साधायचं केंद्र किंवा राज्य सरकारचं योजना असतं की 75 पूर्ण कर, 75 वयाच्या पुढच्यांना फ्री मध्ये प्रवास. हा अगदी साधा. आणि आपल्याला माहिती आहे की बाकीच्यांना काही अर्ध तिकीट महिलांना केलेलं आहे किंवा काय. ठीक आहे, महिलांना तर अर्ध तिकीट केलेलं आहे आणि ही 65 75 प्लस आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट 2011. आता हे ओल्ड एज पॉलिसी जी आहे किंवा एल्डरली पॉलिसी, तर नॅशनल एल्डरली पॉलिसी 2011 आहे. तर एम्फसाइजेस किंवा कशावरती भर देतं? इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर एल्डरली पीपल अँड प्रोटेक्शन ऑफ देअर राईट अँड प्रमोटिंग देअर पार्टिसिपेशन. खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करत असतो आपल्याला. एन्फोर्समेंट ऑफ लॉ ऑन ओल्ड एजिंग बाय द स्टेट गव्हर्नमेंट. आपण बरोबर आहे. टू ब्रिंग ओल्डर वुमेन इनटू मेनस्ट्रीम ऑफ द सोसायटी. महिलांचा पण ओल्डर आहे त्यांना पण मेनस्ट्रीम मध्ये आणायचं. टू एनकरेज द एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्पेशल ओल्ड एज होम फॉर द ओल्डर वुमन. आता बघा हे वाक्य, वृद्ध महिलांसाठी विशेष वृद्धाश्रम स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे. आयोगाने हे वाक्य चुकीचं दिले, परंतु एक्झाम हॉलमध्ये आपल्याला असं म्हणजे चुकीचं करायचंच. त्याचं कुठलंही म्हणजे आपल्याला इथं भान पण येत नाही किंवा आपल्याला त्याचं आठवत पण नाही. आपण किती जरी ही पॉलिसी परत परत वाचली, एखादं ऍडिशनल वाक्य आलं तरी पण आपण गडबडून जायचं नाही. आपण ऑल ऑफ दी अबोज करायचं. जरी चुकला तरी हरकत नाही. एखादा प्रश्न चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला अप्रोचला धरूनच जायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. राष्ट्रीय युवा धोरण. युवा धोरण कुठली कुठली आहेत? 3 1988 किंवा कुठला आहे 2003 आणि 2014 अशी 3 युवा धोरण झालेली आहेत. 1988 मध्ये वयोगट काय होता? 15 ते 35. 2003 मध्ये काय होता? 13 ते 35. आणि 2014 आता काय चालू आहे सध्या? 15 ते 29. हा कॉमनवेल्थचा पण आहे. कॉमनवेल्थ आपलं याचा पण हा आहे वयोगट. आता बघा युवक आणि किशोर म्हणजे काय? आपल्याला फक्त युवाचं माहिती आहे. युवाचं काय? 15 ते 29. ठीक आहे, 15 ते 29 युवाला युवा आणि किशोरला हा माहिती नाही, डोंट नो. ठीक आहे, आपण खाली जाऊया. अनुक्रमे म्हटलंय. ठीक आहे, 14 ते 18 आहे का? नाही. 15 ते 30 आहे का? नाही. 15 ते 35 आहे का? नाही. डायरेक्ट उत्तर आलं, कारण आपल्याला माहिती हा माहिती जरी नसला तरी एवढं तर माहिती आहे ना, उत्तर आलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता बघा बालमजुरीच्या समस्येला मात करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणता कायदा केलेला आहे? ठीक आहे, आता बघा बालमजुरीवर करायचं बाल कामगार प्रतिबंधक कायदा आहे. तर हा तर स्ट्रेट फॉरवर्ड आहे, म्हणजे सी असायलाच पाहिजे. ठीक आहे, सी असणार इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट सक्तीचे आणि मोफत शिक्षण RTE 2009 चा तो कायदा आहे आपला. ठीक आहे, 2009 चा कायदा. तर तो पण आपल्याला कसं आहे की बालमजुरी समस्या तिकडून काढायची, पुन्हा शिक्षणात घालायचं. त्यामुळे डी पण येणार आहे. डी इथं पण आहे, सगळीकडे आहे. ओके. आणि खान आणि फॅक्ट आपल्याला मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह कडे जाणार. आता ह्याच्यात मध्ये काय आपण डिफरन्शिएट, आता ह्याच्यात असेल, ह्याच्यात असेल किंवा यात नाहीये, त्यात नाहीये, असं काही कन्फ्युजन क्रिएट करू किंवा आपण त्याच्यामध्ये आपल्याला काही आपण असं सांगू शकत नाही. ह्याच्यात सुद्धा काही करतो की याच्यामध्ये बालकांना प्रतिबंध, याच्यामध्ये प्रतिबंध असतच ना खाली आणि हे डेंजरस याच्यामध्ये येतात ना, किंवा हजार्डस वर्क प्रोफाईल मध्ये येतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बालकांना अलाउडच नसणार आहे. आणि आपल्याला आर्टिकल 24 पण सांगतात, त्यामुळे ते पण आपल्याला याच्यामध्ये करायला लागणार. अल्टिमेटली आपल्याला ऑल ऑफ द अबोव करायला लागणार.
ठीक आहे. आता बघा, बरोबर वाक्य उत्तरे शिष्टमध्ये गडचिरोली येथे हे म्हणून कसा येते, या आदिवासींचा आरोग्य प्रकल्प डॉक्टर आमटे दाम्पत्याने उभा केला आहे. आपल्या वाचनात आहे, जनरल नॉलेजचा पाठ आहे. मेळघाट येथे कुपोषण व अर्भकवृत्तीची समस्या सोडवण्यासाठी डॉक्टर बंग हे दाम्पत्य काम करतात. माहिती आहे का? नाहीये तर बरोबर पकडायचं, किंवा माहिती पण असेल तुम्हाला. ठीक आहे. पुन्हा ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे ताराबाई मोडक यांनी शिक्षण चळवळ सुरू केली. आता बघा, अनुताई वाघ आणि ताराबाई मोडक, कन्फ्युजन झालं बऱ्याच जणांचं, परंतु फक्त त्यांनीच केले किंवा त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये काय लय असं त्याच्यावरती एकदम स्पेसिफिकली जायचं नाही एकदम याच्यामध्ये. ए आणि बी आपण तर ऑलरेडी बरोबर पकडला, त्यामुळे हे आणि एक तर ऑल ऑफ द अबव किंवा ए आणि बी. आणि ठाणे जिल्ह्यात तोच प्रमाणे त्यांचं त्या एरियामध्ये काम आहे, तर बरोबरच जायचं, ऑल ऑफ द अबव करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट हा बघा, परत प्रश्न रिपीट झालेला आहे. 2021 ला पण आला होता की आदिवासींना कुठल्या नावाने ओळखलं जातं, तर सगळे आहेत, गिरिजन, मूळ निवासी, अनुसूचित जमाती, वन्य जाती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता खालचं घेऊया. कोणती विधाने बरोबर आहे? अनुसूचित जाती या जमाती महिला उद्योजकांच्या मदत करण्यासाठी स्टार्टअप आहे का? स्टँडअप तो कॅन्सल झाला होता बघा, 2020 का 21 चा क्वेश्चन होता, 21 चा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कॅन्सल झाला होता, तिथे की 20 चा प्रश्न होता की ज्याच्यामध्ये बिगर शेतीसाठी वगैरे म्हटलं होतं. तर त्यामुळे हे चूक आहे वाक्य. पहिलं आपल्याला बरोबर विचारलं, त्यामुळे हे वाक्य जाणार. ए ऑलरेडी चुकीचं, त्यामुळे हे पण जाणार. एक तर वरील पैकी नाही किंवा फक्त बी बरोबर. आता बघा, महिला उद्योजकाला प्रोत्साहन, कौशल्य विकास, उद्योजकांना निधी उपलब्ध होईल म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना. मुद्रा योजनेचा उद्देश महिला उद्योजनी असं काही स्पेसिफिक आहे का? नाहीये. तो जनरल उद्योग क्षेत्रासाठी आहे की काय करायचं, रिफायनान्स करायचे अशा बँकांना किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला ज्या उद्योगासाठी कर्ज देत आहे. त्यामुळे असा डायरेक्ट कुठलाही उद्देश नाही, त्यामुळे हे पण वाक्य चुकीचं आहे, त्यामुळे वरील पैकी नाही असं आपला आन्सर येत आहे. ठीक आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरण 2013, आता जे मी तुम्हाला सांगितलं होतं की खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता बघा, शासनाच्या निवासी संकुलामध्ये वृद्धाश्रमांना जागा देणे, पॉलिसी खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह असते. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍक्शन असेल तर बरोबर करायचे. नवीन टाउनशिप किंवा मोठ्या संकुलात परवानगी देताना वृद्धाश्रम स्थापन करणे सक्तीचे. आता हा वाक्य, हा शब्द आपल्याला खूप कठीण वाटू शकतो की याच्यावर याला बरोबर करायचं की चूक करायचं, डाऊट होऊ शकतो. त्यामुळे आपण याला थोडंसं होल्डवर ठेवूया. आता माडा सिडको सारख्या गृहनिर्माण प्रकल्पात वृद्धांसाठी सोयी सुविधा 100% पॉझिटिव्ह ऍक्शन आहे. ए आणि सी तर बरोबरच असणार आहे. ठीक आहे. ए आणि सी, ए आणि सी इथं आहे, हे वाक्य गेलं, हे वाक्य गेलं. आता वरील पैकी सर्व किंवा ए सी. आता जे आपल्याला माहिती नाही किंवा जिथे डाऊट तयार होतं की सक्तीचा असेल की नसेल, अगेन गो विथ द अप्रोच. त्यामुळे त्याला बरोबर पकडायचं आहे आणि ऑल ऑफ द अबव करेक्ट बरोबर आन्सर येते. आता चुकीची विधाने पत्रकारितेसंदर्भात, म्हणजे पत्रकारितेसंदर्भात पत्रकारितांचे एथिक्स म्हणजे काय म्हणतात त्याला, मीडिया एथिक्स संदर्भात प्रश्न आलेला आहे. आता बघा, मीडिया एथिक्सचा जो प्रश्न आहे, कुठले स्टेटमेंट चुकीचं आहे विचार. ठीक आहे. याच्यामध्ये आता बघा, जर्नलिस्ट इथिक्स टेल्स टू डॉमिनेट मीडिया एथिक्स. मीडिया नॉट ओनली रिपोर्ट्स बट डिवाइड द स्टेट अँड द पब्लिक. काय म्हणते वाक्य, माध्यम फक्त बातम्या देत नाही तर शासन आणि लोक यांच्यात विभागणी करते. आता हे वाक्य म्हणजे डिफरन्शिएट करणं कठीण आहे. एव्हरीवन हॅज द राईट टू फ्रीडम ऑफ द ओपिनियन एक्सप्रेशन, हे वाक्य अगदी बरोबर आहे. सी, त्यामुळे आपल्याला चुकीच विचारले. सी जिथे जिथे असेल तर काढून टाकायचं, सी आणि सी. आता एक तर डी किंवा एक तर बी डी, म्हणजे डी तर कसाही चुकीचं आहे, त्यामुळे हे वाक्य ऑलरेडी चुकीचं आहे, आपल्याला चुकीचं विचारलं नाही. त्याच्याबरोबर बी वरती ठरणार आहे आपलं उत्तर काय असेल. आता मीडिया नॉट ओनली रिपोर्ट बट डिवाइड द स्टेट अँड द पब्लिक. आता म्हणजे आपलं एक तर हे उत्तर तुम्ही लिहू शकता किंवा हे लिहू शकता. आयोगाने उत्तर हे दिलेलं, म्हणजे हे पण वाक्य चुकीचं दिलेलं आहे. त्याचा अर्थ कसा इंटरप्रिट होतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. कुणाला वाटेल बरोबर, कुणाला वाटेल चुकीचं. ठीक आहे. नेहरू युवा केंद्र संघटन. ठीक आहे. नेहरू युवा केंद्र संघटन. ठीक आहे. हे 1970 मध्ये सुरू झाले. आपलं एकदम कंटेंट ही एकदम फ्रेमवर्क स्ट्रॉंग पाहिजे. असे काय आले की आपली वर्ष डायरेक्ट पाठच असली पाहिजे. 1972 आहे, त्यामुळे हे इथं चूक येणार आहे.
चुकीचं विधान विचारायचं पण ए चुकच येणार आहे, फक्त बी येणार आहे का नाही, वरील पैकी नाही ते पण येणार आहे. आणि नेहरू युवा केंद्र संघटनेचा उद्देश युवकांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकास विकसित करणे, त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेणे, ते नावावरूनच कळतं हे वाक्य बरोबर आहे. त्यामुळे फक्त ए चुकीचं आहे आपलं उत्तर आहे. 81व्या घटना दुरुस्तीत महिलांना संसदेत किती टक्के आरक्षणाचा? आपल्याला माहिती आहे 108वे घटना दुरुस्ती विधेयक 2008 ला आलं होतं, त्याच्यामध्ये महिलांना रिझर्वेशन द्यायचं होतं. आणि आपल्या जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, लोकल सेल्फ, त्याच्यामध्ये आपण 33% कंपल्सरी केले ना महिलांना, आणि 50% काही राज्यांनी दिलंय, पण महाराष्ट्र पण आहे त्याच्यामध्ये. तर हे 33% उत्तर. बाकी कुठला आकडा तर ऐकलाय का? नाही ऐकलं तर मग डायरेक्ट लिहून टाकाय 33. राष्ट्रीय महिला आयोगाची खालीलपैकी कोणती कार्य आहे? बघा असे एखाद्या आयोगाची बॉडीची खूप असे प्रश्न आहेत येणारे, त्याचं उत्तर बहुधा अलाभ्यावच असतं. ठीक आहे, आता इथं अलाभ्याव आहे का? नाहीये, तर आपण बघूयात काय काढता येते का बाहेर. ठीक आहे, आता बघा महिला अत्याचार विरोधी कायद्यांचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन करणे डेफिनेटली काम आहे. पारिवारिक लोक अदालतीचे आयोजन करणे माहिती नाही, क्वेश्चन ठेवतो. गरीब स्त्रियांना लघु अनुदान बिगर शासकीय संस्थे मार्फत देणे, आता मला थोडी इंग्लिश मध्ये वाचूया आपण. टू प्रोव्हाइड स्मॉल ग्रांट्स टू पुअर वुमन थ्रू एनजीओज. आता बघा राष्ट्रीय महिला आयोग कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल असिस्टंट देतं असं आपला वाचन येत नाही, किंवा ते थोडंसं आपल्या कॉमन सेन्सला किंवा याला धरून पण नाहीये की डायरेक्ट फायनान्शियल असिस्टंट कुणाला देत असेल. तर हे वाक्य थोडंसं डाऊटफुल वाटतंय की याला आपल्याला बाहेर थोडंसं बारीक चूक करतो इथं. आणि महिलांकरता कायद्याविषयी जागृती प्रशिक्षण डेफिनेटली डायरेक्ट काम आहे, ए आणि डी यांचं डायरेक्ट काम आहे. त्यामुळं आपल्याला कोणती कार्य म्हणलं तर ए आणि डी, तर ए यायलाच पाहिजे. इथं ए आणि डी आहे, दुसरीकडे कुठं आहे का ए आणि डी? बाकी कुठंच नाही, त्यामुळे डायरेक्ट बरोबर ए बी आणि म्हणजे हा वाक्य बरोबर आलेला आहे. आणि इथं डायरेक्ट मदत देत नाही, त्यामुळे सी वाक्य चुकीचं आलेलं आहे. म्हणजे आपण ए आणि डी बेसवर पण जाऊ शकतो, ह्या दोन्ही वाक्याचा अगदी काही नाही घेतलं तरी रेफरन्स बरोबर येण्यासारखं आहे. ठीक आहे, आता हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या संदर्भात प्रश्न आहे. तर हे डायरेक्ट आता माहिती असेल तर माहिती नसेल किंवा काही क्रिटिकल क्वेश्चन असतात त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा एज्युकेशन संदर्भातले जे आपल्याला डेफिनेशन विचारले गेलेले आहे की शरीर आणि आत्म्याच्या संवेदनानुसार त्यांची कृती करणारे शिक्षण, सेम परत आहे. जसं सांगितलं होतं की 2021 ला डेफिनेशन विचारले गेले, तशा 2022 ला परत विचारले गेलेले आहे. प्लॅटन, रसेलनं निगेटिव्ह एज्युकेशन, किंवा आणखी महात्मा गांधींनी काय म्हटलं असेल, विवेकानंदांनी काय म्हटलं असेल, नेहरूंनी काय म्हटलं असेल, अशा सगळ्यांचे स्टेटमेंट विचारले जात आहेत. तर ते आपल्याला 11वीच्या पुस्तकामध्ये काय मिळतील किंवा आपल्या स्टँडर्ड बुक आहेत तर त्या मार्केटमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन मिळते, त्या सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या. 2 ते 3 डेफिनेशन विचारल्या जात आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता बघा मार्च 1977 मध्ये स्त्रियांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण टिंबटिंबच्या मदतीने सुरू केलेले आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये क्लिअर दिलेलं आहे बघा की वुमेन्स व्होकेशनल ट्रेनिंग आहे, तर ते कुणाचा असिस्टंट आहे? तर स्वीडिश एजन्सीचा पण आहे डेव्हलपमेंट इंटरनॅशनल, आणि आयएलओचा पण आहे. आयएलओ मध्ये पण आहे, सीडा मध्ये पण आहे. त्यामुळं बोथ हे आन्सर त्याच्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 2012-13 मध्ये सेवा क्षेत्रातील सर्वाधिक योगदान. आपल्याला माहिती आहे अमेरिकेचं सर्व्हिस सेक्टर खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका इथं पहिल्या स्थानी असणार आहे. फॅक्च्युअल नेचरचा आहे. एचआरडी मध्ये आपला इकॉनॉमिक्स मध्ये पण आपला पॉईंट कव्हर झालेला आहे. ठीक आहे, आता 75 नंबरचा क्वेश्चन बघूया. खालीलपैकी पुढीलपैकी कोणत्या संस्था उच्च शिक्षणातील शिखर संस्था, ठीक आहे, अपेक्स बॉडी आहेत असं म्हटलेलं आहे. एआयसीटी टेक्निकल एज्युकेशन संदर्भात आहे. ठीक आहे, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर मधली आहे. ठीक आहे, परत आपल्याला माहिती असणारी यूजीसी ही पण आपल्या माहितीमध्ये संस्था आहे. एक मिनिट ठीक आहे, म्हणजे एआयसीटी होती. ठीक आहे, आर्किटेक्चरचं काउन्सिल यूजीसी, म्हणजे आपल्याला माहिती असणारा ए बी आणि एफ तरी आहे. ए बी आणि एफ असा पर्याय कुठे नाही, ऑल ऑफ द अबोव येणार नाही डायरेक्ट. आणि ह्या जर बाकीच्या मध्ये हिस्टॉरिक रिसर्च, फिलॉसॉफिकल रिसर्च किंवा सोशल सायन्स या पण बॉडी असणारच आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ज्या फिक्स माहिती आहे त्याच्यावर तसा पर्याय नसल्यामुळे ऑल ऑफ द अबोव आपण लिहिणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट. स्त्रियांसाठी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था या प्रत्यक्षपणे टिंबटिंबच्या नियंत्रणात असतात. आता बघा एकदम कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की सरळ सरळ आपल्याला काहीही माहिती नसलं काय म्हटलंय की नॅशनल स्किल ट्रेनिंग
इन्स्टिट्यूशन आहेत या महिलांसाठी असणार आहे, या डायरेक्टली कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? आता बघा इथं पर्याय काय आहे? लोकल इन्स्टिट्यूट, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथं 2 आणि 3. इथं प्रश्नामध्ये काय आहे? डायरेक्ट कंट्रोल दिलाय, डायरेक्ट कंट्रोल. आणि संस्थेचं नाव आहे नॅशनल. म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची एखादी जर संस्था असेल तर तिचा कंट्रोल हा सेंट्रल गव्हर्नमेंटकडेच असायला पाहिजे ना. लोकल गव्हर्नमेंटकडे असेल का? नाहीये. स्टेट गव्हर्नमेंटकडे असेल का? नाहीये. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे की नॅशनल असायला पाहिजे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असायला पाहिजे. आता बघा नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती खूप प्रश्न येतात. त्यातलाच एक नेक्स्ट प्रश्न आलेला आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे तर खालीपैकी कुठला प्रोग्राम आहे हा डिस्कंटिन्यू केला जाणार आहे? तर हा एमपीएल प्रोग्राम आहे. आता हे माहितीच असलं पाहिजे. एज्युकेशन पॉलिसी तेवढ्या डिटेलमध्ये केली असेल तर अपेक्षित नाही की प्रत्येकालाच येईल. मलाही माहिती नव्हतं हे, माझंही उत्तर चुकलं होतं, परंतु एखाद्याचा अभ्यास डिटेलमध्ये असेल तर चांगलंच आहे. परत ई लर्निंग म्हणजे काय? कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. पीवाय अनालिसिस जर केलं असेल अगदी 16 पासूनच्या पुढच्या याच्यामध्ये पण आपल्याला दिसतं की ई लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियमच्या माध्यमातून, म्हणजे इथे दिसतंय की इलेक्ट्रॉनिक संसाधनांच्या मदतीने औपचारिक अध्यापनावर आधारित अध्ययन प्रणाली, परंतु इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये, म्हणजे ए वाक्य बरोबर असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त डी बरोबर आहे का? नाही ना. त्याच्यामध्ये आंतरजाल आधारित कौशल्य आणि ज्ञानाचे हस्तांतरण म्हणजे इंटरनेटचा माध्यम, सी पण बरोबर असायला पाहिजे. कुठे? मग इथं ए आणि इथं सी पण आहे, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक ए बी सी बरोबर येतं. आणि इंडिव्हिज्युअल पर्सनल काउन्सिलिंग हा काय पार्ट येऊ शकत नाही, तसा पर्याय पण अवेलेबल नाही. आता नेक्स्ट आता बघा मॉन्टेसरी मेथड आहे. मॉन्टेसरी मेथड आहे तर डॅश डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड इज द फर्स्ट प्रिन्सिपल. म्हणजे मॉन्टेसरी पद्धतीमध्ये बालकाच्या टिंब विकास हे पहिले तत्व आहे. म्हणजे या मेथोडॉलॉजीमध्ये कुठलं पहिलं तत्व आहे? बालकाच्या विकासाचं कुठल्या प्रकारचा विकास? व्यक्तिमत्व विकास, मानसिक विकास, सृजनशील, स्वयं शिक्षण. आता हे आपल्या वाचनात येत नाही, तरी पण आपण याचं उत्तर कसं शोधू शकतो? आपला तर शिक्षण मेथोडॉलॉजीवरती, आपली शिक्षणाची जी पद्धत आहे त्याच्यावरती आपल्या बऱ्याचदा टीका का होते? तर शिक्षण व्यवस्था ही खूपच रटाळ किंवा पारंपरिक स्वरूपाची आहे. आणि आपल्याला जर बेस्ट मेथोडॉलॉजी बघितलं तर त्या कशा आहेत की पर्सनॅलिटी बेस्ड, एक्सपिरियन्शियल लर्निंग, असं म्हणजे एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करणारा, शिक्षणाचा मानवी विकासामध्ये डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन करणारा मेथोडॉलॉजी बेस असते. आता बघा मेंटल किंवा क्रिएटिव्ह किंवा सेल्फ एज्युकेशन आणि पर्सनॅलिटी, यातला जास्त रिलेव्हंट वाटणारा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अल्टिमेट गोल आहे. आणि त्यामुळे ते ए असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 ला गोल नाही करायचा, एक पर्याय क्रमांक 3. आता सर्व सार्वजनिक आणि खासगी संस्थांना कोणता विभाग औद्योगिक विकासासाठी असणे गरजेचे आहे? म्हणजे काय म्हणते? ऑल पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर शुड हॅव विच सेक्शन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. औद्योगिक विकासासाठी कुठला असणं अपेक्षित आहे, कुठला विभाग? तर त्याचं उत्तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट असं आयोगाने दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 82 हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. शिक्षण कुठल्या सूचीमध्ये आहे? तर 7व्या सूचीमध्ये वगैरे आपल्याला माहितीच आहे. आता बघा 83वा प्रश्न परत एज्युकेशन पॉलिसीवर प्रश्न आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरावर टिंब अध्ययनाचा अवलंब करण्यास सुचवते. ठीक आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सजेस्ट दॅट लर्निंग विल बी अडॉप्टेड ॲट ऑल लेवल ऑफ एज्युकेशन. आता बघा कंटेंट ओरिएंटेड किंवा टेक्स्ट बुक ओरिएंटेड किंवा बिहेवियरलिस्टिक असं आहे का बरं? कंटेंट ओरिएंटेड आपण आता कुठे चाललोय की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, एक्सपिरियन्शियल लर्निंग अशा एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह मेकॅनिझम कडे किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह गोल कडे चाललोय. कंटेंट ओरिएंटेड हा खूप जुना पद्धत झाला किंवा टेक्स्ट बुक आता डिजिटल माध्यमातून पण जातं, त्यामुळे हे अपेक्षित नाही. आता बिहेवियरलिस्टिक माहिती आणि एक्सपिरियन्शियल लर्निंग पण. ठीक आहे. अनुभवातून शिक्षण आणि साहजिकच त्यामुळे आपण 6वी प्लस ला आपण व्यावसायिक शिक्षण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन ओके. आता प्रश्न क्रमांक 85 घेतो. ठीक आहे. 84वा प्रश्न काय ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, बघून घ्या तुम्ही. 85वा हा परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. बघा 3 ते 4 प्रश्न झाले आतापर्यंत की याच्यामध्ये पूर्व अध्ययन स्तरामध्ये टिंब इतकांचा समावेश होतो किंवा आपण याला मराठी इंग्लिश मधून वाचलं प्रिपरेटरी स्टेज. आता याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर जरी माहित असेल की आणि आपल्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं 5 + 3 + 3 + 4 एवढं स्ट्रक्चर माहिती असेल आणि याच्यामध्ये कुठली इयत्ता किंवा कुठला स्टँडर्ड कशामध्ये इन्क्लूड आहे एवढं माहिती असेल ना तर आपोआप आपलं उत्तर येऊन जातं. आता याच्यामध्ये एवढं माहिती पाहिजे की म्हणजे इथं 3 पासून 18 पर्यंत टोटल जाणार आणि इथे आहे तो आपला पहिली आणि दुसरी
ठीक आहे. फर्स्ट अँड सेकंड स्टँडर्ड इन्क्लूड आहे, एवढं जरी कळलं म्हणजे इथं कुठं असणार आहे थर्ड टू तिसरी चौथी आणि पाचवी. इथे कुठले असणार आहे 6वी 7वी 8वी आणि इथं कुठं असणार आहे 9वी ते 12वी. एवढं जरी माहिती असेल तर आपलं उत्तर निघतं. इथं बघा 3 ते 5, इथे काय 3 ते 8, इथे काय पहिली आणि दुसरी आणि इथं काय पहिली आणि तिसरी. ठीक आहे, पहिली आणि तिसरी म्हटलं इथं काय पहिली आणि तिसरी तर अशी तर कुठली स्टेज नाही त्यामुळे आणि तर येणारच नाही. ठीक आहे, आता 3 ते 8 आहे ना कुठं 3 ते 8 अशी दोन स्टेज एकत्र केली त्यामुळे हे पण उत्तर येणार, आपोआप उत्तर येते आपलं पहिलं माहिती जरी नसलं तरी. आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे हा व्यावसायिक शिक्षणात. काउन्सिलर ऑफ दी व्होकेशनल एज्युकेशन वुड रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनचा आता काय आहे आपल्याला हे पण माहिती नाही, पण एखादा काउन्सिलर असेल व्होकेशनल एज्युकेशन संदर्भात तो काय सांगणार आहे याचा जरी विचार केला तरी इन्फॉर्मेशन स्टुडंटला माहिती देणं जॉब ऑपॉर्च्युनिटी संदर्भात. ठीक आहे, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मोबिलिटी, गिव्ह ऑपॉर्च्युनिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि प्रोव्हाइडिंग नेसेसरी इनपुट्स फॉर दी टीचर्स सगळं असू शकतं. ऑल ऑफ द अबव्ह करेक्ट. वयोगट 15 ते 35 यामध्ये व्यक्तींना निरक्षरतेचे पूर्णतः उच्चाटन करण्यासाठी टिंबटिंब या पंचवार्षिक योजनेवरती भर दिलेला आहे. आता बघा आपल्याला इथं थोडंसं अप्रोच बेस जायचं आहे. कसं उत्तर काढायचं आपल्याला माहिती नाहीये, कुठलंच असं आपल्या वाचनात आलं नाही की असं उच्चाटन करणार. तर आपल्याला साक्षरता म्हणजे काय म्हणतात की ऍडल्ट एज्युकेशन किंवा वर्किंग लिटरसी म्हणतो ना, तर त्या संदर्भात काम बघितलं तर इमर्जन्सीच्या नंतर 1978 नंतर याच्यामध्ये थोडीशी म्हणजे चालू झालं ते अभियान आणि त्याच्यानंतर 1988 ला नॅशनल लिटरसी मिशन आलं आणि म्हणजे 88 ला आपला 7वी पंचवार्षिक योजना होती आहे. ठीक आहे, 7वी म्हणजे आपली जी 7वी पंचवार्षिक योजना होती 85 ते 90 या दरम्यानच्या कालावधीमध्ये तिथं आपली नॅशनल लिटरसी मिशन त्याच्यामध्ये 3+5 असं 8 कोटी आपल्याला त्याच्यामध्ये लोकांना लिटरेट करायचं. आता इथं सेकंड मध्ये तर असा काय डायरेक्ट फक्त ते आपण इन्स्टिट्यूशनल लेवलला मेकॅनिझम बनवत होतो. ठीक आहे, इथं आपण सेंटर वगैरे बनवलं होतं, परंतु असं कुठलंही टार्गेट किंवा डायरेक्ट युनिव्हर्सलायझेशन कडे आपण बिलकुल नव्हतो. 5व्या मध्येही कुठलंही आपण असं दिसत नाही. हा या लेवलला आपण हे अभियान आणलं आणि 8 कोटीच आहे. ठीक आहे, 8 कोटी. तिथं काय म्हटलंय की पूर्णतः उच्चाटन म्हणजे 100% करण्याचं ध्येय एवढं मोठं ठेवलं तर आपल्याला अल्टिमेटली पर्याय कुठला होतो मग फक्त हाच 92 ते 97. आणि हीच पंचवार्षिक योजना ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे. आपण हे इकॉनॉमीमध्ये पण वाचलेलं असतं. आता दोन्हीचा मेळ घालून आपल्याला उत्तर काढता येतं. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न आहे 88 नंबरचा की AICTE संदर्भात चुकीचं विधान कोणतं आहे. AICTE वॉज सेट अप इन नोव्हेंबर 1945. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे एकदम सिलेबसचा पार्ट आहे. इट इज स्टॅट्युटरी अथॉरिटी फॉर द प्लॅनिंग फॉर्मेशन अँड मेंटेनन्स ऑफ नॉर्म्स अँड स्टँडर्ड. डेफिनेटली 1986 च्या धोरणानुसार 1987 मध्ये त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. 1986 चं दुसरं शैक्षणिक धोरण. नंतर क्वालिटी अश्युरन्स थ्रू ॲक्रेडिशन. ठीक आहे, NBA आहे. NBA च्या अंतर्गत 1994 ची बॉडी आपल्याला माहितीच आहे त्यामुळे ते पण बरोबर आहे. फंडिंग इन प्रायोरिटी एरिया मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन हे पण बरोबर आहे. अगेन बघा फॉल्स आहे का नन ऑफ द अबोव्ह. म्हणजे तुम्हाला लक्षात येते का अशा संस्थांची कुठल्याही संस्था आल्या तर त्यांचं कार्य किंवा त्यांचं फंक्शन अशा संदर्भात काय आलं तर ते शक्यतो ऑल ऑफ द अबोव्ह किंवा नन ऑफ द अबोव्ह. चुकीचं विचारलं इथं म्हणून नन ऑफ द अबोव्ह. नॅशनल नॉलेज कमिशन सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखाली सेटअप केलं होतं. तर रिकमेंडेड सेटिंग ऑफ द इंडिपेंडंट अँड ऑटोनॉमस डॅश. म्हणजे 2000 आपल्याला माहिती आहे नॅशनल नॉलेज कमिशन 2005 चा आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला 3 वर्षाचा कालावधीसाठी होतं त्यांनी नंतर कालावधी वाढवला. तर याच्यामध्ये आपल्याला लायब्ररी हा घटक दिसतो. लायब्ररी हा घटक आहे. लायब्ररी आहे, नॉलेज आहे, लँग्वेजेस आहे, असे 6 घटक आहेत त्याच्यामध्ये. इन्स्टिट्यूशन किंवा जर्नल्स किंवा कमिटी असं काही नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नावाने कुठली योजना आहे शिक्षकांसाठी. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शिक्षकांसाठी आपलं नावच आहे प्रधानमंत्री पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल टीचर्स आणि एज्युकेशन असं त्यांच्या नावाने काहीतरी एक योजना आहे बघा. ठीक आहे, म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिक्षण या संदर्भातली ती योजना आहे.
त्याचं वर्ष नाही आहे, 90चा आता ही प्रश्न होता. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. समग्र शिक्षा. आता सर्व शिक्षा अभियानासंदर्भात सर्व शिक्षा अभियानाचे विलगीकरण टिंब योजनेमध्ये झालेले आहे. समग्र शिक्षा एकदम इझी क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान म्हणजे हे 1चं हे 9चं, ठीक आहे, आणि टीचर्स एज्युकेशन या तिन्हीचं कॉन्व्हर्जन्स करून 2018, ठीक आहे, मे 2018 मध्ये समग्र शिक्षा अभियान, ठीक आहे, समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. आता परत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे कमीत कमी 5 प्रश्न या दिसतात त्याच्यामध्ये की 5 प्रश्न एज्युकेशन पॉलिसीवरती विचारले गेलेले आहेत की 2009च्या RT मध्ये बदल काय केले गेले. 3 ते 18 केले म्हणजे माहिती आपल्याला 3 ते 18 म्हणजे शालेय पूर्व शिक्षण 3 वर्षाचं आणि जो 8वी पर्यंतचा होता तो आता 12वी पर्यंत RT करण्याचं रिकमेंड केलेलं आहे त्यांनी, ठीक आहे. आता स्त्री आणि मुलींच्या शिक्षणात समान प्रवेशाची खात्री यासाठी स्त्रीच्या टिंब सबलीकरणासाठी दिली जाईल. म्हणजे इक्वल असेस टू एज्युकेशन फॉर वुमेन अँड गर्ल विल बी इन्शुअर फॉर डेव्हलपमेंट एम्पॉवरमेंट. आता इक्वल ऍक्सेस जर असेल शिक्षण घ्यायला तर स्त्री कुठल्या दृष्टिकोनातून एम्पॉवर होऊ शकते. आता बघा आपल्याला असं वाटू शकते इकॉनॉमिक पण होईल, सोशल पण होईल, पॉलिटिकल पण होईल, एज्युकेशन डायरेक्ट एज्युकेशन वाटू शकते. तर याचं उत्तर आहे सोशल हे दिलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट अकॉर्डिंग टू ड्राफ्ट ऑफ न्यू एज्युकेशन पॉलिसी 2019 कुठल्या प्रोफेशनल स्ट्रीम्स मध्ये मे ओनली 4 इयर ड्युरेशन ऑर मोर अंडर द ग्रॅज्युएट डिग्री. आपल्यामध्ये इंजिनिअरिंग आणि लॉ हे दोन त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट आता बघा नवोदय नेहमी प्रश्न येतो नवोदयचा पीवाय अनालिसिस केला असेल तर कळेल. जवाहर नवोदय इज द जवाहर नवोदय या संदर्भातली विद्यालय आहे. नवोदय विद्यालय याचा मुख्य हेतू काय आहे बघा. शहरी भागात आता याच्यामध्ये जे 100 नवोदय विद्यालयामध्ये 100 जागा असतात तर त्याच्यामधल्या 75 या ग्रामीण भागातल्या आणि 25 या शहरी भागात असतात. परंतु ही योजना ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांनाच आहे. गडबडीमध्ये ग्रामीण विद्यार्थी एवढं टिक करून जायचं नाही. जास्त ॲक्युरेट हा आहे म्हणजे हा ऑप्शन आहे हा जास्त ॲक्युरेट आहे. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी असंच त्याचा उद्देश आहे, ठीक आहे. नेक्स्ट जागतिकीकरणाचा शिक्षकांवरील परिणाम टिंब आहे. हे कॉम्प्रिहेन्सिव्ह विचार करून सोडवायचे असतात. शिक्षकांना काही विशेष कौशल्यात कार्यनीतीची आवश्यकता आहे, बरोबर आहे. अध्ययनार्थी बरोबर संवाद साधण्यासाठी नवीन मार्ग शिक्षकांसाठी असणे गरजेचे आहे, ते पण बरोबर आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध असणे गरजेचे आहे. शिक्षकांनी समूहामध्ये काम करणे गरजेचे आहे. अगदी सिंपल सरळ सरळ मार्क देणार आहे, सर्व अचूक आहे, ठीक आहे. नेक्स्ट under universalization of elementary education dash is not a major component, ठीक आहे. म्हणजे युनिव्हर्सलायझेशन सार्वत्रिकरण शिक्षणाचं करायचं असेल तर खालील कुठला घटक हा मेजर घटक नाही. आता बघा आपण जेव्हा वाचतो युनिव्हर्सल ऍक्सेस, युनिव्हर्सल रिटेन्शन म्हणजे ऍक्सेस द्यायचा, एनरोल करायचा आणि रिटेन करायचं. सुपरविजन युनिव्हर्सल कुठं वाचलंय का आपण? नाही. हे 3 घटक एकमेकांना लागूनच येणार आहे अभ्यास करत असताना. सुपरविजन हा घटक नाहीये त्याच्यामध्ये. आता खाली कुठली आहे NSDC नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 2008 जे आहे त्या संदर्भातली कुठलं विधान योग्य नाही असं विचारले. आपण इंग्लिश पण वाचूया थोडंसं बरं पडतं इंग्लिश मधून आपल्याला जास्त बेटर अंडरस्टँड होतं. आता बघा NSDC एनकरेज द पब्लिक आणि हे TPP बेसिस वरतीच आहे, एनकरेज करतच ते वाक्य बरोबर आहे. पुन्हा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फंड 2009 मध्ये झालंय, ठीक आहे, अगदी बरोबर आहे. आता 31 मार्च 2020 ला NSDF हॅज रिलीज 4951 करोड टू NSDC. माहिती आहे का आपल्याला? नाहीये. मग चूक की बरोबर? मला माहिती अशा बाबतीत आपण बरोबर जनरल पकडतो पण शुअर माहिती नाहीये, होल्ड वर ठेवूया. नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज रन बाय मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ठीक आहे. आता बघा कौशल्य विकास संस्था आहे ही शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. कारण 2015 ला आपण शिक्षण मंत्रालय कौशल्य विकास मंत्रालय ऑलरेडी स्थापन केले त्यामुळे हे चुकीचे आहे वाक्य डी, ठीक आहे. त्यामुळे डी वाक्य नॉट ट्रू म्हटले. डी म्हणजे डी असणारा पर्याय बरोबर असणार आहे, त्यामुळे इतर पर्याय चुकीचा असणार आहे. डी इथे आहे आणि इथे आहे, ओके. म्हणजे एकतर सी किंवा ई चुकीचं असणार आहे.
ठीक आहे, सी आपण कन्फ्युज झालो, ई बघूया. ट्रेनिंग, रिसर्च, डेव्हलपमेंट अँड पब्लिकेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट इज वर्क ऑफ नॅशनल इन्स्ट्रक्शन मीडिया इंडस्ट्रीज. आता एक तर आपल्याला सी किंवा ई निवडायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सी मध्ये एवढा 31 मार्च 2020 ला एवढा फंड रिलीज केला एनएसडीसी ला. अशी वाक्य आपल्याला शक्यतो बरोबर ऑलरेडी आपण छोटं बरोबर केलं आणि मोठं बरोबर करून टाकायचं. सी बरोबर आहे, त्यामुळे हे वाक्य हा पर्याय येणार नाहीये. डी आणि ई चुकीचं आहे. ठीक आहे, असं आपलं अल्टिमेटली उत्तर निघतंय. कोठारी आयोगाचं आहे एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे, 100वा प्रश्न आहे, सिंपल आहे, खूप वेळा रिपीट झालाय. कोठारी आयोगाचं आहे. ठीक आहे, शीर्षक. आता बघा पुढचा प्रश्न आहे, दहशतवादासंबंधी कायदे कुठले. आता आपल्याला माहिती आहे नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट 1980. आता हा बघा जोड्या लावायला पण आला होता 1985 चा. ठीक आहे, टेररिस्ट अँड डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी. इसेन्शियल कम्युनिटी हा टेररिस्ट संदर्भात आहे का? नाही, त्यामुळे ए आणि बी बरोबर. आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन चालू झालं ओपेक. आता हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे कारण काही सदस्य संघात त्यावेळेस 13 होती आणि कुठला पर्याय उत्तर येत नाहीये, त्यामुळे कॅन्सल झालेला आहे प्रश्न. नेक्स्ट घेऊया आपण. ब्रिक्स संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? एकच सत्य. ब्रिक्सची स्थापना 2006 ला आपल्याला माहिती आहे, 2006 ची आहे. मुख्यालय मॉस्कोला आहे का? शांघायला आहे. चायनामध्ये एवढं तरी माहिती आहे, मॉस्को रशियामध्ये हे पण नाही. भारत ब्रिक्सचा हा आय आहे भारतात आहे ना. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका 2010 ला आलेला आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. आणि आपल्याला बरोबर विचारलं त्यामुळे डायरेक्ट उत्तर झालं. ब्रिटन, रशिया हे सदस्य. ब्रिटन नाही, रशिया आहे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष केंद्रित क्षेत्रे कुठली किंवा काय म्हटलं? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम वरती घेऊ आपण. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कॉन्सन्ट्रेटेड मेन फोकस एरिया आर. त्याचा मेन फोकस एरिया कुठले आहे? आता बघा डेव्हलपमेंट प्रोग्राम, डेव्हलपमेंट रिलेटेड याचा आपण एसडीजी इंडेक्स किंवा आपला काय म्हणतात त्याला एचडीआय वगैरे हे सगळ्याच्या अंतर्गत निघतं ना. सस्टेनेबल डेव्हलपमेंट येणारच आहे आणि याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट क्लायमेट अँड डिझास्टर रेजिस्टन्स डी तर 100% असायलाच पाहिजे. मग इथं डी नाहीये, अजून कुठं डी नाहीये, सगळीकडे बाकीकडे आहे. आता बघा डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स अँड पीस बिल्डिंग आणि ह्युमन राईट अँड फायनान्शियल डेव्हलपमेंट. आता ऑल ऑफ द अबव असं कुठंच पर्याय नाही. ह्याच्यापेक्षा जास्त दुसरा कुठला आपण बी आणि डी एकत्र बरोबर येऊ शकतो वाटतंय. ठीक आहे, त्यामुळे हा पण येणार नाही. बी आणि डी इथं पण आहे आणि बी आणि डी इथं पण आहे. आता एकतर ए किंवा एकतर सी निवडायचं आपल्याला, या दोन्ही पैकी. इथपर्यंत ॲक्युरसी यायला पाहिजे. इथून पुढे थोडंसं आपल्याला कळत नाही की काय डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स अँड पीस बिल्डिंग इम्पॉर्टंट आहे डेव्हलपमेंटसाठी किंवा ह्युमन राईट अँड फायनान्शियल दोन्ही वाटू शकतात. परंतु डेमोक्रॅटिक आणि ही गव्हर्नन्स हा जास्त जवळचा आहे ॲक्युरेट. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक बीसीडी हा पर्याय क्रमांक 4. हा स्टेट फॉरवर्ड आहे आपला यूडीए चार्जर. तर मग बऱ्याच वेळा आपण जोड्या लावलेले आहेत. ठीक आहे. आता हा आता बघा युरोपियन युनियन संदर्भात आलेला प्रश्न आहे. युरोपियन युनियन इमर्ज फ्रॉम दी मॅस्ट्रिक्ट ट्रीटी 1991. आता इथं बघा 1991 आहे का 1992 वेगवेगळे वर्ष सापडतात आणि याच्या बेसिसवर प्रश्न बऱ्याच जणांचा चुकलेला आहे. पुन्हा काय टू स्ट्राईक फॉर द युरोप्स कलेक्टिव्ह डिफेन्स अँड फॉरेन पॉलिसी हे पण बरोबर आहे. क्रिएटिंग वन करन्सी युरोझोन माहिती आहे आपल्याला, तर त्या संदर्भात आहे वन सिटिझनशिप हे पण बरोबर आहे. युरोपियन युनियन हिचं प्रायमरी स्ट्रॅटेजिक अलायन्स. आता बघा युरोपियन युनियनची जी सुरुवात 1949 पासून जे इव्होल्यूशन दिसतं किंवा त्यावेळेसचे जे त्यांचे कोल किंवा त्यावेळेसचे जे वेगवेगळे कोल वगैरे असे स्टीलचे करार होते, तर याच्या अंतर्गत इकॉनॉमिक अँड ती लॅटर ऑन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन झाली. आधी इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन होती, ती पॉलिटिकल झालेली आहे. कुठेही डिफेन्स किंवा स्ट्रॅटेजिक हे त्यांचं मेन प्रायमरी गोल नाहीये, त्यामुळे स्ट्रॅटेजिक नाहीये. पर्याय क्रमांक डी चुकीचा आहे. डी करेक्ट इथं म्हणतोय हा चूक. डी नाही इथं नाहीये, इथं डी करेक्ट हा पण चूक, इथं डी करेक्ट हा पण चूक. म्हणजे आपलं उत्तर डायरेक्ट येते ए बी सी करेक्ट. ठीक आहे. आशियन संदर्भात आता आशियन संदर्भात कोणते विधान असत्य आहे म्हणजे चूक विचारले आपण. ठीक आहे, चूक विचारलेलं आहे. आसियानची स्थापना बँकॉक येथे 1967 ला आपल्याला माहिती आहे 1967 आहे, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. आणि 5 सदस्य तुम्हाला ट्रिक माहिती असेल ते IPS
मेलिथा असं काहीतरी, ठीक आहे, इंडोनेशिया, फिलिपाईन, सिंगापूर, मलेशिया, थायलंड असं काहीतरी ट्रिक करू शकतो तुम्ही. 5 जण आहेत, त्याचा फायदा होतो आपल्याला. आणि सिंगापूर आशियानच्या संस्थापक सदस्य राष्ट्रांपैकी एक आहे, तर सिंगापूर आहे का? आहे. बी बरोबर. त्यामुळे आपल्याला असंच विचारलंय, बी जिथं असेल ते वाक्य म्हणजे तो पर्याय चूक. आपल्याला चूक विचारली, बी तर बरोबर आहे. ठीक आहे, ए वाक्य चुकीचं आहे, म्हणजे ए असायला पाहिजे. इथं ए नाही, त्यामुळे आपण घेतला ए आणि डी. त्यामुळे डी वाक्य चुकी बरोबर आहे, याच्यावर आपलं उत्तर येणार. आशियानचे 10 सदस्य अगदी बरोबर आहे. त्यामुळे चूक म्हणजे आपल्याला येणार आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, भारत क्षेत्रीय संवाद भागीदार आहेच. ठीक आहे, व्याख्यावाद नाही. आता बघा हा प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. युनायटेड नेशन, ठीक आहे, न्यूली रिकॉग्नाइज ह्युमन राईट्स बाय युनायटेड नेशन. युनायटेड नेशननं नवीन कुठले लेटेस्ट मध्ये मानवी अधिकार डिक्लेअर केलेले आहेत? पर्याय बघितलं तर 3 चे सेट आहे. आपण जर त्या कमिटीवर किंवा आपण जर युनायटेड नेशन मध्ये असतो तर सध्या कुठल्या अधिकार जगातल्या लोकांना देण्यासाठी जास्त विचार केला असता? एन्व्हायरमेंटल राईट, फ्युचर जनरेशनचे राईट, इंटरनॅशनल ट्रेडचे राईट, इलेक्ट्रॉनिक वोटिंगचे राईट आणि सोशल मीडिया राईट. आता याच्यामध्ये बघा गेलं, युनायटेड नेशनचं समोरच्या पहिल्या प्राथमिक चॅलेंजेस मध्ये कुठला आहे? क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग. हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि या बेसिसवरचे राईट खूप गरजेचे आहेत. कारण काही आयसलँड कंट्री आहेत किंवा त्या आता डुबण्याच्या ह्याच्यावरती आहे, त्याच्यामुळं एन्व्हायरमेंट रिलेटेड ही प्रायोरिटी असली पाहिजे. आणि हे आणि फ्युचर जनरेशन, एसडीजी आहे आपले एसडीजी, त्याच्यामध्ये आपण एसडीजी डेफिनेशन मध्ये फ्युचर जनरेशनचा उल्लेख केलेला आहे. ए आणि बी डेफिनेटली. आता याच्यानंतर आपल्याला ई वोटिंग पण कुठे कुठे वापरू शकतो. पण मला सांगा, सगळ्याच काही डेव्हलप कंट्री आहेत का? सगळ्यांनाच आता ई वोटिंगचा लगेच राईट किंवा तेवढं पेनिट्रेशन ऑफ टेक्नॉलॉजी झालंय का? त्यामुळे व्हायची शक्यता खूप कमी वाटते. आणि सोशल मीडिया हा तर असा डायरेक्ट करते म्हणून वाटत नाही, पण इंटरनॅशनल ट्रेड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द ग्लोबल डेव्हलपमेंट इज नेसेसरी. सो ए, बी आणि सी हे जास्त संयुक्ती वाटणार आहे, पर्याय क्रमांक 4. पण असं काय फिक्स उत्तर येईलच असं काही नाही. तिथं यावेळेस एवढं आपलं सगळं विचार चक्र चाललं पाहिजे. खालीलपैकी कोण नॉन अलाइनमेंट चळवळीशी संबंधित नाही? आता बघा, नामच्या संदर्भात प्रश्न येण्याचं जे बघितलंय तर त्याचे काही इयर्स असतील, नेते असतील आणि त्यांच्या परिषद असतील. ठीक आहे, परिषद कोठे झाली वगैरे अशा स्वरूपाचंच आहे. ठीक आहे, मुख्यालय वगैरे किंवा ते बाकीचं मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलेलं आहे 2021च्या अनालिसिस मध्ये. आता नेहरू आहेत आपल्या भारतातर्फे, टिट्टो आहे, ठीक आहे, किंवा नासेर पण आहे. परंतु ह्या बांगलादेश शेख मुजीबुर रहमान हे त्याच्यामध्ये डायरेक्ट समावेश नव्हते. कुठल्या कुठल्या कंट्री होत्या? इंडिया होता, इंडोनेशिया होता, इजिप्त होता, गाना होता, ठीक आहे, युगोस्लाविया वगैरे होते. आता पुढे 110 नंबरचा प्रश्न, आयसीजे संदर्भाचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. करेक्ट स्टेटमेंट अबाउट इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस संदर्भात. ठीक आहे, हेडक्वार्टर न्यूयॉर्कला आहे, चूक आपल्याला माहिती आहे. कुठे? हेगला आहे. ठीक आहे, हेग मध्ये आहे. पुन्हा कुठला आहे? इंग्लिश आणि फ्रेंच हे त्याच्या लँग्वेजेस आहेत. हे चुकीचं वाक्य आहे. आपल्याला काय विचारलं? करेक्ट. इंग्लिश आणि फ्रेंच डेफिनेटली माहिती आहे. जरी माहिती नसेल तर नंबर ऑफ द जजेस आपल्याला माहिती आहे 20 21 नाहीये, 15 जजेस आहेत 9 वर्षासाठी. ठीक आहे, 9 इयर्ससाठी 15 जजेस आहेत. इट इज नॉट अ प्रिन्सिपल ज्युडिशियल ऑर्गन. म्हणजे हे वाक्य चुकीचं होतं. प्रिन्सिपल ऑर्गनच आहे. युनायटेड नेशनचे जे 6 मुख्य अंग आहेत त्याच्यामधला आयसीजे पण पार्ट आहे. ठीक आहे, आता अनटॅड संदर्भातला हा करंट मधून आलेला प्रश्न आहे की, ठीक आहे, रिबेका ट्रिन्स्पॅन, रिबेका ट्रिन्स्पॅन संदर्भात. रिबेका ट्रिन्स्पॅन ऑफ कोस्टा रिका इज द फर्स्ट वुमेन टू सर्व अनटॅड सिक्युरिटी जनरल. हा म्हणजे खूप चर्चेत होता करंट अफेअरला, त्यामुळे तर बरोबर आहे. माहिती असणं अपेक्षितच आहे. इथं मग बी आणि सी गेला. त्याच्यानंतर शी इज फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ कोस्टा रिका. आपण त्यामध्ये वाचलेलंच आहे. ठीक आहे, ए आणि बी. इथं पण ए आणि बी आहे, इथं चुकला. ठीक आहे, शी इज रिनाउंड ॲडव्होकेट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट. माहिती नसेल, आता हे माहिती आहे का म्हणजे आपल्या लक्षातच राहील याची काही गॅरंटी नाही. तर अशा वेळेला आपल्याला हे बरोबरच पकडून ऑल ऑफ द अबोव करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे आपला वाचणार नाही, म्हणजे हा कंटेंटचा पार्ट नाहीये. माहिती असेल तर असेल, नसेल तर नाही. ठीक आहे, आता नैसर्गिक पहिले जेवढं असू शकतं नॅचरल थेअरीच्या कुणाच्या वाचनाला आले असेल, पण बाकीची नावं किंवा नावं जरी ओळखीची असली तरी त्यांची त्या अधिकाराची थेअरी वाचलेली असेल असं नाही. ठीक आहे, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तराप्रमाणे जोड्या हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता आसिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन आहे.
अपेकचा सदस्य कुठला देश नाहीये तर भारतच नाहीये. अपेकचा 2011च्या आसपास ऑब्झर्व्हर झालाय, बाकी सगळे देश सदस्य आहेत. ठीक आहे. आरसेप रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप संदर्भातला आपण आता क्वेश्चन बघूया. ठीक आहे. आरसेप संदर्भात. ठीक आहे. आरसेप संदर्भात इट इज फ्री ट्रेड एग्रीमेंट बिटवीन आशियान अँड सार्क. सार्क हे 8 देशांचं रिजनल हे अलायन्स आहे आणि आशियान हे 10 आहेत. ते आपलं हे पॅसिफिकच्या रिजन मधले किंवा साऊथ आशियन याच्यामध्ये आहे. आणि आरसेप आहे हा आपला कुठला आहे आशियानचे 10 देश, आसियानचे 10 +3 मध्ये हे 3 कुठले? हे क्रिकेट खेळणारे 3 आहेत बघा, क्रिकेट वाले. ठीक आहे. इंडिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. आणि नंतर म्हणजे नॉर्थचे म्हणजे ते कसं थोडक्यात की ज्यांचे लहान डोळे आहेत, लहान डोळेवाले याच्यामध्ये कोण आहेत तर आपले जपान, चायना आणि साऊथ कोरिया. आता इंडिया यातून बाहेर पडला म्हणजे हे कधीच झाले 2च झाले म्हणजे 10, 2 आणि 3 असे 15 लोक झाले याच्यामध्ये. आणि इथं काय म्हटलंय बघा आशियान आणि सार्क. सार्कचा डायरेक्ट संबंध नाही, अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्यामुळे हे वाक्य चुकीचंच आहे. ठीक आहे. पहिलं चुकीचं म्हटल्यानंतर आपल्याला AB गेला किंवा हा ABC गेला. आता पुढे इट्स नेगोशिएशन बिगिन इन इंडिया 2020 ला इंडिया बाहेर पडला, त्यामुळे हे पण वाक्य चुकीचं आहे. म्हणजे बी पण चुकीचं, सगळं चुकीचं उत्तर काय आहे. हा आपल्याला इनकरेक्ट विचारले, सॉरी. ठीक आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. ओके. त्यामुळे हे पण चुकीचं आणि इट्स स्कोर. आता ए आणि बी दोन्ही चुकीचं. म्हणजे ए आणि बी पर्याय आहे का? ए बी पर्याय एकच आहे आणि इथं पण आहे. सी वाक्यावर ठरणार आहे इट्स कव्हर एरिया ऑफ ट्रेड इन सर्व्हिसेस इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ओनली. आता मला सांगा एवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये रिजनल आणि ह्या नावामध्येच आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह. कॉम्प्रिहेन्सिव्हचा मराठीत जर अर्थ बघितला आपण तर समग्र असं होतं, समग्र. याचा अर्थ ऑल राऊंड असं ऍग्रीमेंट आहे. मग हे फक्त इंटेलेक्चुअल आणि सर्व्हिससाठी करायचं, फक्त इंटेलेक्चुअल. कॉम्प्रिहेन्सिव्हचा अर्थ काय होतो? ऑल राऊंड, समग्र. त्याचा अर्थ फक्त या सेक्टरसाठी होईल नाहीये, त्यामुळं हे सगळं चुकीचं आहे. आता हा पुढचा प्रश्न झाला इनोव्हेशनच्या पॉवर्टी आणि ब्रिटिश रूल त्याच्यामधला आहे. तर हे दोन्ही बरोबर करायचे, कारण असे वाक्य आपण ऑलरेडी इकॉनॉमी मध्ये केलेले पण आहेत, पण एक्झॅक्टली जर एवढं डिटेल मध्ये जाऊन दिलं तर आपल्याला वाचणं पण अपेक्षित नाही. आता पुढचा प्रश्न बघा. आयसीच्या वरचा एक बघितला, आता आपण दुसरा डायरेक्ट मानवाधिकार आयोगासंदर्भातला बघूया. ठीक आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? संविधानिक यंत्रणा आहे का? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे का? नाही. आपल्याला काय विचारलंय? करेक्ट विचारलेलं आहे. त्याच्यामुळे इट वॉज इस्टॅब्लिश अंडर लेजिस्लेशन इनेक्टेड बाय पार्लिमेंट नेमली प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ऍक्ट 1993. हे अगदी बरोबर वाक्य आहे, आपल्याला करेक्टच विचारलंय, त्यामुळे आपल्याला इथेच सापडलं, खालचं बघायची पण गरज नाहीये. तरी पण आपण बघूया. चेअरमन ऑफ द कमिशन इज अपॉइंटेड फॉर 6 इयर्स. आताच बघितलं 2019 ची जी सुधारणा झाली त्याच्या प्रमाणात 3 केलेलं आहे कालावधी, त्यामुळे हे वाक्य 6 नाही तर 3 आहे, ते म्हणून चुकीचं ठरतं. चेअरमन इज इलिजिबल फॉर फर्दर एम्प्लॉयमेंट आफ्टर रिटायरमेंट. हे पण चुकीचं आहे, फर्दर एम्प्लॉयमेंट नाहीये. आता पुढचा प्रश्न आहे ओपेक संदर्भात परत प्रश्न आलेला आहे की कोण सदस्य नाही. तर त्यावेळेस बघितलं कतार ऑलरेडी गेलेला होता, इंडोनेशिया पण गेलेला होता आणि इक्वेडॉर होता, त्यामुळे वरीलपैकी सर्व हे सदस्य नाहीये असं त्याचं आन्सर आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सार्क संदर्भात. सार्कची स्थापना 1984 साली ढाका येथे झाली. आता सार्कची आपल्याला माहिती की 1985 ला स्थापना झाली. टीवायच्या अनालिसिस केला असेल तर 1985 ला स्थापना, 1987 ला त्याचं सचिवालय. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य चुकीचंच आहे, बरोबर विचारलेलं आहे. ए चूक बरोबर विचारलं. बीसी डायरेक्ट उत्तर. अगदी बेसिक डेटावरती आपलं उत्तर कसं निघतंय बघा. सार्क मध्ये 8 देश आहेत, बरोबर. मलेशिया सदस्य नाही, बरोबर. दक्षिण आशियाई लोकांचा जीवनमान दर्जा सुधारण्याचा डेफिनेटली त्यासाठी तर आहे. आता बघा मानवी हक्काच्या आता आपला इंडियाच्या संदर्भात आहे. द प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सॅलिटी ऑफ ह्युमन राईट्स मीन्स दॅट वी ऑल आर इक्वली इंटायटल्ड टू आवर ह्युमन राईट्स, बरोबर. द प्रिन्सिपल ऑफ inalienable means that right should not be taken away except in specific situation and according to due process of
ठीक आहे लॉ. आणि आर्टिकल 2 ऑफ द यूडीएचआर स्टेट दॅट ऑल ह्युमन बीइंग आर फ्री अँड इक्वल अँड डिग्निटी. आता बघा 2021 मध्ये झाला होता की आर्टिकल 1 आहे, 2 मध्ये भेदभाव आहे, 2 मध्ये भेदभाव, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. आपल्याला करेक्ट विचारले सी चूक आहे म्हटल्यानंतर सी इथं आहे, सी इथं आहे, सी इथं आहे, फक्त याच्यावरती पण आपलं उत्तर निघतंय ए आणि बी बरोबर. ठीक आहे नेक्स्ट आयोग. आता आयोग संदर्भातला बघा प्रश्न. आयोग संदर्भात आपल्याला चुकीचं वाक्य विचारलं इनकरेक्ट, म्हणजे यातलं 3 बरोबर आणि 1 चुकीचं असणार आहे. आयोगाचं सेक्रेटरीएट कुठं आहे तर हेडक्वार्टर जेनेवाला आहे, बरोबर. दुसरं वाक्य इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स मीट वन्स इन अ इयर, हे पण बरोबर आहे, आपण केलं पाहिजे, त्यांच्या कॉन्फरन्स आहेत. गव्हर्निंग बॉडी इज द एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑफ आयलो अँड मीट ट्वाइस अ इयर, आता हे मला माहिती नाही. ठीक आहे. नंतर आयलो प्रमोटिंग वर्क्स आर, म्हणजे आयलो प्रमोटिंग द वर्क्स आर क्रिएटिंग जॉब, प्रमोटिंग सोशल डायलॉग अँड एक्सटेंडिंग सोशल प्रोटेक्शन, हे बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला डाऊट गेल्याच वाक्य आहे, त्यामुळे 3 नंबरचं चुकीचं आहे. परत हे आपल्या याच्या संदर्भात यूडीएच्या संदर्भात मानवी हक्काचे घोषणापत्र आणि भारताचे संविधान याच्यामध्ये रिलेट होणारे कुठले. ठीक आहे. तर आपला जो 4 आहे तर हा 23 ला रिलेट होतो, 7 आहे हा 14 ला रिलेट होतो. ठीक आहे. 11 जो आहे तो 20 ला रिलेट होतो आणि 26 आहे तो 15 ला रिलेट होतो. ठीक आहे. म्हणजे हा आपला एज्युकेशन संदर्भात येतो, पण एज्युकेशन संदर्भात 4 आहे ते आपला 23 वेट बिगारीच्या संदर्भात आहे. 7 आहे तो इक्वॅलिटी, 11 आहे तो आपला प्रोटेक्शन फ्रॉम द अरेस्ट अशा संदर्भात ते आर्टिकल्स आहे. ठीक आहे. हाय कमिशनरेट फॉर ह्युमन राईट जनरल आहे, ऑल ऑफ द अबोव आन्सर आहे. ठीक आहे. आता पुढचा म्हणजे बघा नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन या याच्यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात, म्हणजे कुठल्या ना कुठल्या अँगलनं कन्सेप्च्युअल थेरॉटिकल. आता बघा आयोगाचे अध्यक्ष, आता इथे स्टेट ह्युमन राईट कमिशन संदर्भात, स्टेट ह्युमन राईट कमिशन संदर्भात आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य राज्याच्या राज्यपाल पदावर नेमू शकतात. हे राष्ट्रपतींचा अधिकार आहे, राष्ट्रपतींचे अधिकार आहे, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. अध्यक्ष आणि सदस्यांचे वेतन वगैरे ते राज्य सरकार द्वारे निर्धारित केले जाते, हे वाक्य मात्र बरोबर आहे. त्यामुळे पर्याय बी बरोबर, योग्य विचार आहे आपल्याला त्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग किंवा खालीलपैकी कोणती समिती ही कामगार अधिवेशन समिती म्हणून ओळखली जाते. 2018चा जसाच्या तसा कामगार टॉपिक मध्ये रिपीटेड क्वेश्चन आहे. रेगे समिती स्ट्रेट फॉरवर्ड, जसाच्या तसा, आपल्याला काही नवीन करायची आवश्यकता नाही. आपण जरी पीवायक्यू जर केली असेल तरी डायरेक्ट कळून जातं. वर्किंग पॉप्युलेशन वाढलं ना, आता हा बघा थोडस समजून घेऊया आपण याच्यामध्ये. ग्रोईंग वर्किंग एज पॉप्युलेशन म्हणजे काम करणारी लोकसंख्या वाढल्यानंतर काय होऊ शकतं. प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी फॉर इकॉनॉमिक ग्रोथ, बरोबर आहे. काम करणारी लोकसंख्या वाढली की इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते. क्रिएट चॅलेंजेस फॉर जॉब क्रिएशन, सध्या इंडिया जे म्हणजे आपल्या इंडियाची जी स्टेज आहे आपली की जास्त वर्किंग पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामुळं जॉबचं पण आपल्याला काही अनएम्प्लॉयमेंट पण जास्त दिसते, म्हणजे त्यामुळे जॉब क्रिएशनला पण चॅलेंजेस होतात, हे पण बरोबर आहे. क्रिएट चॅलेंजेस फॉर इकॉनॉमिक ग्रोथ, आता बघा प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी, या दोन्ही एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करणारे स्टेटमेंट आहे. ए आणि सी एकत्र येणारे वाक्य हे बरोबर येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. आणि क्रिएट चॅलेंजेस फॉर पॉप्युलेशन डिपेंडन्सी. ठीक आहे. आता क्रिएट चॅलेंजेस पॉप्युलेशन डिपेंडन्सी, वर्किंग पॉप्युलेशन वाढते, म्हणजे 2 प्रकारच्या पॉप्युलेशन असतात, एक वर्किंग पॉप्युलेशन आणि एक डिपेंडन्सी पॉप्युलेशन, आणि ह्या दोन्हीची बेरीज करून टोटल पॉप्युलेशन असतं. आता जर वर्किंग पॉप्युलेशन वाढते त्याच्यामुळे हे डिपेंडन्सी पॉप्युलेशन कमी होणार आहे ना, त्यामुळे ह्याच्यावर चॅलेंजेस कमी होणार आहेत. हे दोन्ही वाक्य चुकीचे येणार, पर्याय आपला ए आणि बी करेक्ट येणार आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 338 हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता बघा हा पुढचा लेबर स्टॅटिस्टिक्स, हा एकदम अननोन एरियावरनं, म्हणजे असे काही क्वेश्चन येतात म्हटलं ना 4-5 क्वेश्चन असतात, त्याच्यामधला हा आहे की एक कन्व्हेन्शन दिले, तर आता आपल्याला ह्याच्या डिटेल्स माहिती पण नसतात, त्यामुळे ह्याचं काही उत्तर पण माहिती नाही मला काय. संयुक्त राष्ट्राने टिंबटिंब वर्ष बेघरांसाठी आंतरराष्ट्रीय आश्रय वर्ष असं 1987 आहे, हे पण वाचनात आलं असेल तर सोडवता येईल. पुढचा प्रश्न म्हणजे हे 3-4 प्रश्न आहेत ना, सलग फॅक्च्युअल नेचरचे आहेत, वाचनात आले तर सुटतं. 1920 मध्ये इंडियन लेबर ब्युरोची स्थापना कुठे झाली असं विचारले, सिमला हे उत्तर आहे. ठीक आहे. आता 132 कर्मचारी राज्य विमा कायदा विमाधारक व्यक्तींना काहीपैकी कोणत्या 2 तरतुदी वगळता 6 प्रमुख प्रकारचे फायदे प्रदान करते. 6 प्रकारचे फायदे,
म्हणजे काय ते 6 फायदे आहेत, त्याच्यापैकी कुठले 2 नाही म्हणजे आता बघितलं 1 2 3 4 5 6 7 8 8 पैकी 6 नाही 6 आहे 2 नाही कुठले 2 नाही वैद्यकीय आजार पण देतात अपंगत्व आणि मातृत्व देतात ऑलरेडी आपण 21 मध्ये बघितले तोच प्रश्न रिपीट झाला अंत्यसंस्कारासाठी पण मदत देते अवलंबिताचा लाभ म्हणजे त्यांच्या डिपेंडंटला पण मदत देते शैक्षणिक लाभ आणि करमणूक लाभ हा मात्र कुठल्याही प्रकारचा नाही पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम म्हणजे हा कायदा 1976 चा आहे वाचनात आला असेल तर डायरेक्टली नाही तर येणार नाही ठीक आहे आता पुढचा हा पण डायरेक्ट विचारलेला आहे वर्ल्ड बँकेच्या संदर्भातला ठीक आहे स्वतंत्र अहवाल कुणी कशाच्या बेसिसवर आपल्याला वर्ल्ड बँक विथड्रॉ फ्रॉम दी सरदार सरोवर प्रोजेक्ट 1993 आफ्टर द पब्लिकेशन ऑफ इंडिपेंडंट रिपोर्ट म्हणजे सरदार सरोवर प्रोजेक्ट मध्ये एका इंडिपेंडंट संस्थेने एक रिपोर्ट काढला त्याच्यानंतर वर्ल्ड बँकेने त्या प्रोजेक्ट मधून माघार घेतली असं म्हटले तर कुठला रिपोर्ट होता मोर्से ग्रोथ युरोपियन पर्शियन आता याच्यामध्ये मोर्से उत्तर दिले बघा डायरेक्ट असं माहिती असेल तरच होतं याच्यामध्ये दुसरं काही सांगता येत नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीपैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहे गव्हर्नमेंट आर द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन टू इन्शुरिंग ह्युमन सिक्युरिटी ऑफ देअर पीपल बरोबर आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीची काळजी घेणार आहे एनजीओज ब्रिंग होस्ट ऑफ युनिक असेट टू द ह्युमन सिक्युरिटी इनिशिएटिव्ह ठीक आहे अगेन ते कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत की दोन्ही इनकरेक्ट आहे दोन्ही बरोबर आहे का आहे पर्याय क्रमांक 1 चिल्ड्रन अँड सोसायटी नावाची अशैक्षणिक संस्था 1941 मध्ये मुंबईमध्ये टिंबटिंब मुलांसाठी घडली हे अगेन असे प्रश्न आहेत की जे डील करणं कठीण आहे आपल्याला एक उत्तर काहीतरी लिहायला लागतं विचार करून घ्यायचं ठीक आहे नॅशनल सोशल असिस्टंट प्रोग्राम आहे आता बघा हा खूप चांगला प्रश्न होता इज अ वेलफेअर प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍडमिनिस्टर्ड बाय विच मिनिस्ट्री ठीक आहे मिनिस्ट्री आता आपल्याला कृषी मंत्रालय येणार नाही कोणी किंवा सहकार येणार नाही ग्रामीण विकास आणि सामाजिक आणि न्याय दोन्ही वाचलेले असतात कुठलं लिहायचं खूप कन्फ्युजन होतं आणि आपल्याला वाटतं की हे असेल तर ग्रामीण विकास खूप जण मी हे पण लिहिलं ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत आहे तयारी करताना खूप म्हणजे एकदम ऍक्टिव्हली हे लर्निंग केलं पाहिजे नाहीतर चुकण्याची दाट शक्यता आहे आता बघा डिझास्टर मॅनेजमेंट आपला जो आहे डिझास्टर म्हणता त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअर पुस्तकामध्ये आहे की भारताचा किती टक्के भाग ठीक आहे भारत सरकारच्या जुलै 2021 पर्यंत देशातील भूकंपाचा इतिहास लक्षात घेता एकूण भूभागापैकी किती टक्के भूकंप प्रवण आहे तर 59 आपल्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे 2-3 पेज चॅप्टर असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी डिटेल्स दिलेले आहेत आता बघा 16वी आयोगाची परिषद कुठे झाली असं 2016 ला असं त्यांनी विचारलेलं आहे बालीला झाली म्हणजे आयोगाच्या काही लेटेस्ट मधल्या परिषद असतात 4-5 आता एवढं करणं शक्य नसतं खरं तर आपण करताना नामच्या वगैरे किंवा ब्रिक्सच्या नाम आणि ब्रिक्सच्या करणं अपेक्षित आहे अशा संस्थांच्या निवडक आयोगाच्या वगैरे अपेक्षित नाही 4-5 सुद्धा नाही 3 करा मॅक्सिमम मध्ये 16चं वगैरे ठीक आहे आलं नाही तर कारण एवढं सगळा डेटा प्रत्येक सगळ्या ज्या 15-16 संस्था आहेत त्यांचं शक्य नाही ठीक आहे 187 सदस्य देशातील टिंबटिंब यांच्या प्रतिनिधींना एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ही एकमेव त्रिपक्षीय संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे 187 सदस्य आहेत तर कुठले प्रतिनिधी आहेत 3 त्रिपक्षीय आता बघा कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्याय मंडळ वकील पत्रकार पोलीस आणि सरकारी मालक आणि कामगार आता हा पर्याय कॉम्प्रिहेन्सिव्ह बघा आणि आपल्याला माहिती आहे की आयोग काम करताना त्रिपक्षीय एकमेवच बॉडी ठीक आहे प्रत्येकाची असतात ती गव्हर्नमेंटचे 2 लेबरचा एक आणि ह्याचा गव्हर्नमेंटचा एक कामगारांचा एक आणि आणखी कुठला मालकांचा एक ठीक आहे या सगळ्यांचा 2-1-1 आता एका देशाचे 4 असतात सदस्य त्यामुळं पर्याय क्रमांक 3 ठीक आहे स्टेट फॉरवर्ड पर्यावरण संरक्षणासंदर्भातलं कलम विचारले 48A ठीक आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी इंडिया इज हेडेड बाय कोण हेड करतात होम मिनिस्टर नाहीये डिफेन्स मिनिस्टर नाहीये कॅबिनेट मिनिस्टर नाहीये प्राईम मिनिस्टर करतात आपल्याला माहिती आहे की 2005 चा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी 2005 चा कायदा आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला काही नॅशनल स्तरावरती कुठली आपली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे तर तिथं 1+9 असतात स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी 1+9 असतात आणि डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी
याचा प्रमुख असतात पीएम, इथे पीएम, इथे सीएम आणि इथे डीएम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर असे असतात. ठीक आहे. पुन्हा 144 वर्ल्ड बँकेने सप्टेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेचा अतिरिक्त किंवा आत्यंतिक दारिद्र्य रेषा सुधारून टिंबटिंब ही प्रति व्यक्ती प्रतिदिन दिनाच्या ऐवजी टिंबटिंब प्रति व्यक्ती प्रतिदिन इतका वाढवला आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे 1.9 होतं, आपण इकॉनॉमी मध्ये पूर्ण वाचलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा एकदम आपल्या कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, लर्निंग डिसॅबिलिटी आणि मिनिंग. आता पीवायक्यू केले असेल तर पीवायक्यू मध्ये डिस्लेक्सिया वगैरे हे शब्द आलेले आहेत, परंतु काही नाही आलं तर आपल्याला अकॅल्क्युलिया हा शब्द, अकॅल्क्युलिया म्हणजे अचा अर्थ काय होतो निगेटिव्ह, येत नाही असं म्हणतो, येत नाही. आणि कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन करता डिफिनेशन डिफिकल्टी इन काउंटिंग म्हणजे डी ला 2 कुठे आहे, डी 2 कुठे आहे, आलं माझा आन्सर पर्याय क्रमांक 2. तरी पण आपण बघूया ए ला काय 4, अपेसिया म्हणजे काय डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग अँड युजिंग लँग्वेज. पुन्हा बी ला 3 डिस्लेक्सियाला काय आहे डिफिकल्टी इन रीडिंग, सी ला काय आहे डिस्ग्राफिया म्हणजे डिफिकल्टी इन रायटिंग. ठीक आहे. आता ग्राहक संरक्षण कायद्यावरती काही प्रश्न आहेत. ठीक आहे, घेऊया आपण. ग्राहक संरक्षण कायदा 2019 कलम 35 खालीपैकी कोणत्याशी संबंधित आहे. ठीक आहे. आता बघा जी स्टेट फॉरवर्ड कलम विचारले गेले असे फॅक्च्युअल नेचरचे प्रश्न आहेत, आपल्याला तिथले तिथे रीड करून त्याच्यामधले आपल्याला जे 5 पैकी 4 तरी प्रश्न फॅक्च्युअल असतात. हे कलम कशाचं आहे, ते कशाचं आहे, किंवा ही फॅक्ट असे पर्टिक्युलर फॅक्टच विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपल्याला एक कायद्याची म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याची एका पेजची A4 साईजच्या एका साईडला किंवा 1 साइडेड नोट्स असणं आवश्यक आहे की एक्झामला जायच्या आधी जस्ट काही वेळ आधी आपल्याला ते वाचून जाणं अपेक्षित आहे. जसं आपण GS2 चं करतो की GS2 मधले सगळे कायदे मधल्या वेळेमध्ये वाचून जातो आणि लगेच हिट करतो 30 पैकी 30 यावे या हिशोबाने. तसंच इथं आपल्याला ग्राहक संरक्षणचं करायचं की एक्झाम हॉलच्या आतमध्ये जायच्या आधी आपल्याला वाचून जायचं, त्यामुळे एखाद दुसरा क्रमांकावर आलेला प्रश्न आपला चुकू नये. ठीक आहे. तर आता इथं 35 नंबरचं क्रमांक मला यात आठवत नाहीये कशा संदर्भातलं आहे. ठीक आहे. आता बघा थिंक अबाउट द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू द कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019. Definition of the electronic service provider does not include any online marketplace. आता बघा इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर आणि त्याच्यामध्ये ऑनलाईनचा समावेश नसेल असं होईल का? नाही होणार ना, त्यासाठी तर दुरुस्ती केली. आणि डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस प्रोव्हायडर इन्क्लूड ऑनलाईन ऑप्शन साइट, हे बरोबर आहे. म्हणजे ए बरोबर, ए इनकरेक्ट, बी करेक्ट. आता ग्राहक संरक्षण काय अधिनियम 2019 अंतर्गत टिंबटिंब म्हणजे अशा वस्तू की ज्या वस्तू मूळ किंवा जन्म वस्तू असल्याचा खोटा दावा करतात, त्याला बनावट शब्द हा कायद्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. कायदा व्यवस्थित वाचला तर स्पुरियस गुड असं काहीतरी म्हणतात. हा, स्पुरियस गुड्स असं म्हणतात. ठीक आहे. पुढचा 149वा प्रश्न. 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राष्ट्रीय आयोगाचा अध्यक्ष जास्तीत जास्त किती वयो मर्यादापर्यंत राहू शकतो? 70. ठीक आहे. 2019च्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा आयोगामध्ये अध्यक्षाखेरीज कमीत कमी किती सदस्य असावे? आता हे बघितलं तर आपल्याला केंद्र स्तरावरच्या, स्टेट लेवलच्या आणि डिस्ट्रिक्ट लेवलच्या याच्यामध्ये जे आयोग आहेत, ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं आहे की 1 अधिक 4 ते 11, इथं 1 अधिक मिनिमम 4 आणि इथं 1 अधिक मिनिमम 2 असं दिलेलं आहे. म्हणजे उत्तर 2 असायला पाहिजे मिनिमम, आणि तसा कुठला पर्याय का 7, 10 नाही, त्यामुळे वरील पैकी नाही. अशा पद्धतीने आपलं 150च्या 150 प्रश्न झालेले आहेत. अशा पद्धतीने आपला HRD जे राज्यसेवेचा GS3 या विषयाचं जे अनालिसिस सिरीज आहे त्याच्यामधला 2020, 2021 आणि 2022 अशा तिन्ही क्वेश्चन पेपरचा अनालिसिस झालेला आहे. मला विश्वास आहे की तुम्हाला या सिरीजचा नक्कीच फायदा होईल की आपला पेपरचा अप्रोच कसा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क येऊ शकतात. आणि आपण ह्या जर अनालिसिसचं व्यवस्थित लक्षात घेतलं, थोडं चिंतन केलं आणि 2016 पर्यंत किंवा इव्हन त्याच्या पाठीमागे जाऊन जर व्यवस्थित पेपर सोडवले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि खूप छान स्कोर तुम्ही सुद्धा घेऊ शकता याचा मला विश्वास आहे. थँक्यू सो मच.